the mic to Rajendra Maraskolle sir for preface. I must tell you about the history of this birth of this organization. The father of this organization is Supreme Court, and the mother of his organization is Nagpur-based so-called Sangatna, that is NGO, which is known as All India level Sangatna, where I and Nandu Godape was associated with. We were the office bearer of that particular NGO for near about decade. There was one decision in the Supreme Court in 2012, that is Kavita Solanke versus State of Maharashtra. This decision really appealed to all tribal bureaucrats, intelligent people, thinkers, writers, activists. They all come together by this one decision in 2012. Second reason for this Sangatna is office memorandum which was published by DOPT in 2010, I think, 10 August 2010. नागपुरामध्ये हे चळवळीचं ठिकाण म्हणून अनेक वर्षापासून पाहिला जातो. 10 ऑगस्ट 2010चा जो ऑफिस मेमोरंडम आला आणि त्या ऑफिस मेमोरंडमनी जे खोटे आदिवासी आहेत त्या खोट्या आदिवासींना सर्व्हिसेसमध्ये सेवा संरक्षण 2000 पर्यंत मिळालं. आम्ही अक्षरशः हादरून गेलो, कारण त्याच्याने आमचे अपॉइंटमेंट्स, आमचे प्रमोशन्स सगळे स्टॅग्नेट होणार होते. काय करायचं? कविता सोळंकेचं डिसिजन आलं, सर्व्हिस प्रोटेक्शन एक्सटेंड केलं. जे कोणी बोगस कास्ट सर्टिफिकेटवर लोक सेवेत आहेत शेड्यूल ट्राईबच्या कॅटेगरीमधून, त्यांना सेवेत संरक्षण देण्याचा घाट नंतरच्या हायकोर्टाच्या जस्टिस भूषण गवईंच्या निर्णयानं जो निर्माण झाला त्याच्यामुळे आम्ही व्यथित झालो. आणि ज्या संघटनेत आम्ही एक आमचं एफर्ट देत होतो किंवा काम करत होतो, तिथे काही काम प्रॉपरली होत नव्हतं. कविता सोळंके वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रच्या वेळी आमचे दुसरे ब्युरोक्रेट आहेत जे IPS अधिकारी म्हणून रिटायर्ड झाले, बाबासाहेब कंगाले, एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष ते होते आणि सचिव मी होतो. गोंडवाना विकास मंडळामध्ये फार मोठ्या प्रमाणात बैठका झाल्या. ठरलं की आपण काहीतरी SLP दाखल करायची. लोक एकत्रित आले, विचारमंथन झालं, काय करायचं स्ट्रॅटेजी ठरल्या. पैसे मोठ्या प्रमाणात विविध भागातून जमा झाले, पण शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये SLP दाखल होऊ शकली नाही. कारण जे लोक लीड करत होते त्यांचा हेतू प्रामाणिक नव्हता. जे लोक सपोर्ट करत होते त्यांना असं वाटत होतं की समाजात काहीतरी वेगळी उलथापालथ व्हायला पाहिजे, हा जो काही अन्याय आहे तो दूर झाला पाहिजे. आणि मग अशा या पार्श्वभूमीवर जेव्हा कुठे कामच होत नव्हतं, लोक सुप्रीम कोर्टाच्या केसेससाठी पैसे गोळा करत होते, स्वतःचे शर्ट पॅन्ट घेत होते, घरी किराणा भरत होते आणि समाजाचं काम होत नव्हतं. मग अशा वेळी काय करायचं? मग आमच्या डोक्यात आलं की आम्ही जे काही प्रयत्न करतो आहोत ते सारे व्यर्थ आहेत आणि आपण इंडिव्हिज्युअली काहीतरी केलं पाहिजे. मग त्याला काय बॅनर लागेल, कशा पद्धतीनं होईल, काय करता येईल? मग मला असं वाटलं की आपण हे रजिस्ट्रेशन करायला पाहिजे, संघटनेचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. जे कालपर्यंत NGO मध्ये आम्ही काम करत होतो, मग खऱ्या अर्थानं संघटना कुठली आहे तर ती आपल्याला लोकांना सांगावं लागेल. कारण लोक मिसलीड करून सगळं दुरुपयोग करत होते, आपल्या पदाचा दुरुपयोग करत होते, आपल्या
रिलेशन्सचा दुरुपयोग करत होते. बऱ्याच ठिकाणी याचे दुष्परिणाम पण जाणवायला लागले होते आणि अशा वेळी मात्र या संघटनेची गरज आहे असं आम्हाला प्रकर्षानं वाटलं आणि त्याच गोंडवाना विकास मंडळात त्या संघटनेचा हिशोब घेणारा पहिला सोबती आम्ही निवडला. म्हणजे माझ्या नजरेत आला तो म्हणजे नंदकिशोर कोळापे. आज तो आपल्या संघटनेचा सचिव आहे. मी या संघटनेचा अध्यक्ष आहे. आमचे सुरेश पेंदाम साहेब जे आर डी आत्राम साहेबांचे सबऑर्डिनेट होते, बऱ्यापैकी अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं संघटन त्यांनी जरी अनऑफिशियली होतं ते 10 ऑगस्टच्या निमित्ताने त्यांनी केलेलं होतं. ते आमचे उपाध्यक्ष आहेत. आमचे रिजनल मॅनेजर महात्मा फुले विकास महामंडळाचे हे कोषाध्यक्ष आहेत आणि अशा पद्धतीनं आम्ही एकत्रित आलो. आमच्या आमच्या पाठीमागे बरेचसे नागपुरातले जे अधिकारी आहेत ते मोठ्या हिमतीने उभे राहिले. आर डी आत्रामांसारखे जे डेप्युटी कमिशनर आहेत सोशल वेलफेअरला ते सोबत होते. सरकुंडे साहेब त्यावेळी अप्रत्यक्षरित्या आम्हाला सहकार्य करत होते. अशा या पार्श्वभूमीवर या संघटनेचा जन्म झाला, रजिस्ट्रेशन झालं. 14/8/2014ला आपल्या या संघटनेला रजिस्ट्रेशन मिळालं आणि मला अत्यंत कृतज्ञतापूर्वक सांगावंसं वाटते की नंदू कोळापेची जी बहीण आहे मंगला मसराम, तिने आम्हाला फार मदत केली. कारण ही संघटना स्थापन करताना एका पर्टिक्युलर विभागामध्ये काम करणाऱ्या लोकांची संघटना अस्तित्वात आहे असा आजपर्यंतचा इतिहास आहे. पण याच्यात आम्ही कुठे FCIमध्ये, कुठे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, कुठे स्टेट गव्हर्नमेंट, कुठे स्टॅट्युटरी बॉडीमध्ये, कुठे प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे लोक आहेत, ते कसे ॲकोमोडेट करता येतील आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रकारे लेबर युनियनमध्ये, कुठल्या कोर्ट्समध्ये ते आपलं रजिस्ट्रेशन होईल, हे मोठं टेन्शन होतं आमच्या पुढे. आणि ते टेन्शन आम्ही एका उन्हाळ्यात पूर्ण उन्हाळा घालवला त्याच्यासाठी आणि त्याच्यात कोर्ट शोधला. त्या कोर्टमध्ये पर्टिक्युलर आम्ही ते रजिस्ट्रेशन केलं आणि शेवटी आम्हाला 14/8/2014ला रजिस्ट्रेशन मिळालं. रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिली घटना अशी आहे की क्लास 1 क्लास 2च्या ज्या MPSCच्या अपॉइंटमेंट्स आहेत, मिस्टर संभाजी सरकुंडे वॉज कमिशनर ॲट दॅट टाइम इन TRTI ना पुणे. त्यांनी त्यांच्याकडे जी यादी आली MPSCची क्लास 1 क्लास 2ची, त्याच्यामध्ये बरेच जे नावं होते ते सस्पेक्टेड होते. सस्पेक्टेड फेक ट्राईब्सची नावं होते. त्याच्यामध्ये महादेव कोळी यांनी मन्नेवारलू जास्तीत जास्त प्रमाणात आणि मला वाटतं काही 2-4 ठाकूर. तर त्यांनी हे एक्सपोज केलं आणि एक्सपोज केल्यानंतर मग काय करायचं नेमकं, काय करायचं, मग त्यांच्या लेवलवर त्यांनी बरेच प्रयत्न केले. ते चांगल्या म्हणजे योग्य केले अयोग्य केले हा नंतरचा भाग आहे. पण तरीसुद्धा एक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पहिल्यांदा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून ज्या अपॉइंटमेंट्स होतात त्यासुद्धा फेक होतात, खोट्या आदिवासींच्या होतात, असा पहिल्यांदा मेसेज महाराष्ट्रामध्ये या कृतीमुळे गेला आणि ती तिथून सुरुवात झाली. नंतर औरंगाबाद हायकोर्टात आम्ही त्यांची जे व्हॅलिडिटीज आहेत त्या चॅलेंज केल्या. पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये पहिली घटना अशी आहे की ज्या लोकांना ऑलरेडी व्हॅलिडिटी इश्यूज झालेल्या आहेत त्या लोकांची जे कास्ट क्लेम आहेत, ज्या व्हॅलिडिटीज आहेत त्या रिव्हेरीफाय कराव्यात अशा पद्धतीचा ऑर्डर औरंगाबाद हायकोर्टाचा पहिल्यांदाच झाला महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचशा केसेस केल्या. नंदुनी मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची केस केली. सेंट्रल गव्हर्नमेंटचे बरेचसे एम्प्लॉईज आहेत त्याच्यामध्ये, त्यांचे क्लेम्स जे आहेत ते आता रिव्हेरीफाय करायसाठी आणि व्हेरिफिकेशन करायसाठी कोर्टाचा आदेश झालेला आहे. दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 21 ऑक्टोबर 2015ला एक ऑफिस मेमोरँडम काढलं आणि ऑफिस मेमोरँडम काढून पुन्हा जे 15 जून 95 पासून 2000 पर्यंत जे काही सर्व्हिस प्रोटेक्शन आहे, खोट्या सर्टिफिकेट्सवर लोक जे सेवेमध्ये लागले आहेत त्यांना एक्सटेंड करण्यासाठी एक परिपत्रक काढून टाकलं, मोकळे झाले. याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आदिवासी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पदोन्नत्या एफेक्ट झाल्या. मग काय करायचं? 7 ऑगस्टला 15 ऑगस्टला त्यावेळी ऑगस्टला म्हणतो डिसेंबर महिन्यामध्ये लाखाचे मोर्चे निघाले. त्याचे सगळे लीड करणारे आमदार होते. आमदार राजू तोळसाम, आमदार अशोक उईके, सगळे मोठे मोठे लीडर्स होते. बट दे कुड नॉट नलिफाय दिस ऑफिस मेमोरँडम. मग काय करायचं? संघटनेने त्याच नोव्हेंबर महिन्यामध्ये एक तातडीची रवी भवनला मीटिंग घेतली. त्याच्यात MM आत्राम साहेब होते, RD आत्राम साहेब होते, सगळे गावराणे साहेब होते, सुरेश पेंदाम होते. बऱ्याच मोठ्या प्रमाणात
आपले जे जे काही कन्सर्न असणारे अधिकारी आहेत, एन.जेड कुमरे साहेब होते, हे सगळे होते. आम्ही ठरवलं आणि लगेचच आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल केली. रिट पिटिशन फाईल केल्यानंतर आमच्यावर फार टीका झाली. रिट पिटिशन कशाला फाईल केली? आता तर डिसेंबर महिन्यात अधिवेशन आहे. अधिवेशनामध्ये सगळे जे आमदार आहेत, आपले जे लायक आमदार आहेत, इफिशियंट आणि रिनोन्ड आमदार आहेत, ते आमदार आपल्याला हा ऑफिस मेमोरंडम कॅन्सल करून देणार आहेत. अशा प्रकारचा जो काही प्रचार आहे तो केला. पण आम्ही आमच्या कृतीवर ठाम होतो. तिकडे औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा या शाखेचे सगळे लोक, त्यांना आम्ही सांगितलं की बाबा असं असं आहे, आपण जी कृती करत आहोत ती चुकीची नाही आहे, ती बरोबर आहे आणि आपल्याला एक दिवस नक्की याचा फायदा होईल. शेवटी आम्ही हायकोर्टात रिट केली, त्याच्या सेव्हरल हिअरिंग्स झाल्या आणि शेवटी आपल्याला 24 एप्रिल 2016ला या शासन निर्णयाला स्टे मिळाला. 15 डिसेंबरचा मोर्चा झाला, 7 डिसेंबरचा भव्य मोर्चा झाला. सगळे आमदार, त्याच्यानंतर सुद्धा आमदार इतके ऑप्टिमिस्टिक होते रवी, की आम्ही आता मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे, देवेंद्र फडणवीसला भेटणार आहे आणि 15 दिवसात हा जो ऑफिस मेमोरंडम आहे तो रद्द करून आणणार आहे. अशा प्रकारची वल्गना त्यांची सातत्यानं सुरू होती. पण 25 एप्रिल 2000 पर्यंत कुठल्याच प्रकारची कृती झाली नाही. शेवटी हायकोर्ट नागपूरने, बीपी धर्माधिकारी साहेबांनी त्याला स्टे दिला आणि आज कुठल्याही प्रकारचं 15 जून 95 पासून जे काही संरक्षण आहे ते घेण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये रोक लागलेली आहे. काही प्रकरणं त्याच्या पलीकडेही हायकोर्टात चालले आहेत आणि कुठल्या तरी यंत्रणेच्या माध्यमातून स्टे मिळवण्याचं प्रकरण किंवा सर्व्हिस प्रोटेक्शन मिळवण्याचं प्रकरण अजूनही सुरू आहे. कारण असं आहे की आमच्यात जागरूकता नाही. मग संघटना म्हणून आमची काय भूमिका आहे, तर इथे जे काही लीगल मॅटर्स आहेत ते लीगल मॅटर्स आम्ही हँडल करायचे ठरवलेले आहेत. आज नागपूर जिल्हा परिषदेमध्ये या संघटनेच्या माध्यमातून 50च्या वर लोकांचे जे कास्ट क्लेम आहेत ते इनव्हॅलिड ठरलेले आहेत. 50च्या वर. त्याला हे एन.जेड कुमरे साहेब, गावराणे साहेब हे सगळे साक्षी आहेत. आम्ही CO नागपूर बरोबर मीटिंग्स केल्या, पाठपुरावा केला. इतक्या कमी वेळामध्ये 50च्या वर आज जे शेड्यूल ट्राईबच्या क्लेम करणारे किंवा कास्ट सर्टिफिकेट मिळवणारे लोक आहेत त्यांचे दावे अवैध ठरले आहेत. जरी त्यांना सेवेत संरक्षण मिळालं असेल तरी आज ही आपली अचिव्हमेंट आहे की 50-50, 100-100 लोक, 100च्या वर तिथे एम्प्लॉईज आहेत. जिल्हा परिषदेमध्ये फार शिक्षकांचं मोठं कॅडर असतं. तर तिथे बरेचसे जे, आणि नागपूर हा जो भाग आहे हा सगळा कोष्ट्यांनी भरलेला भाग आहे. म्हणजे जे कोस्टी दे आर इम्पर्सोनेटिंग देमसेल्स ॲज हलबा, सगळे हलबाचे सर्टिफिकेट्स काढून सगळे कोस्टी सेवेमध्ये शेड्यूल ट्राईबच्या कॅटेगरी होतात. तर आमच्या पुढे फार मोठी आव्हानं आहेत आणि ती आव्हानं आम्ही आमच्या परीनं, आमच्या गतीनं पेलतो आहे. आणि इथे आपल्याला बरीच संधी आहे. आता आम्ही मेट्रोलॉजिकलची केस केली आहे, त्याच्यानंतर MSCB मध्ये फार मोठ्या प्रमाणात बोगस जे शेड्यूल ट्राईब्स आहेत ते शेड्यूल ट्राईब्स प्रमोट झालेले आहेत, एक्झिक्युटिव्ह पोस्टवर गेले, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या पोस्टवर गेलेले आहेत. त्यांची प्रकरणं आम्ही RTI मध्ये घेतली, त्यांची प्रकरणं आम्ही लावून धरली आहे, हायकोर्टामध्ये रिट केलेली आहे, त्याच्यात नोटिसेस इश्यू झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या पुढे येत आहेत. आता आपल्याला जे हे सुप्रीम कोर्ट, कविता सोळंके हा आमचा बाप आहे तो निर्णय, आणि आमची ही जी नागपूर बेस्ड ऑरेंज सिटीतली NGO आहे ती आमची माय आहे असं म्हणायला आम्हाला काही म्हणजे कमीपणा वाटत नाही. कारण आम्ही तिथेच काम करतो, तिथूनच आम्ही शिकलो आणि इकडे काय करायचं याची दिशा मिळाली. आणि इथे हे जे अफ्रोडचं जे गुटगुटीत बाळ आहे, आता ते शैशवावस्थेत जरी असलं तरी ते जेव्हा मोठं होईल तेव्हा ते नाव कमवेल आणि महाराष्ट्रात त्याचं नाव होईल असा मला विश्वास आहे. इथे आपल्या बऱ्याचशा भागातून लोक आलेले आहेत. आज आमच्या औरंगाबादला शाखा आहे, औरंगाबादमध्ये आमचे डेप्युटी रजिस्ट्रार आहेत विष्णू कराळे, ते या शाखेचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर पोटे आहेत, डॉक्टर भिसे आहेत, डॉक्टर मुरमुरे आहेत, डॉक्टर सहारे आहेत. आणि आम्ही
असं ठरवलं आहे की या संघटनेला ही कुठल्या एका ट्रायबलच्या एका विशिष्ट जातीची संघटना आहे असं गालबोट लागू नये, असा ठपका त्याच्यावर पडू नये. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये विविध ट्रायबल जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्समध्ये जे काही 45 जातीचे लोक विखुरलेले आहेत, जे कधीच एकत्रित येऊ शकत नाही असा विश्वास दुसऱ्या लोकांना झालेला आहे, म्हणून ते लोक आपल्यावर आज 68-70 वर्षानंतर सुद्धा आपलं एक्सप्लॉयटेशन करत आहेत. तर हा जो जातीपातीचा किंवा एका विशिष्ट भिंतीच्या आडच राहून काम करण्याचा जो प्रयत्न आहे लोकांचा, तो आम्हाला थोडासा त्याला विसर पडायचा आहे. आणि लोकच जातीचे सगळ्या 45 जातीचे लोक, मग तो आंध असो, कोरकू असो, कोलाम असो, भिल्ल असो, कोळी महादेव असो, कातकरी असो, वारली असो, हे सगळे 45 जातीचे लोक एकत्रित कसे येतील आणि एकत्रित येऊन सामाजिक प्रश्नांना कसा हात घालतील, यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. यासाठी आम्ही या संघटनेमध्ये सगळ्या लोकांना समावेश करून घेतलेला आहे. आणि सगळे जे विविध भागातले लोक आहेत, ते विविध भागातले लोक, त्यांना आम्ही स्पेसिफिकली सूचना केल्या की बा तुम्ही कुठल्याही एका माणसाला, एका जातीच्या लोकांना तुम्ही पदाधिकारी बनवू नका, त्याच्यात सगळेच जातीचे लोक आले पाहिजे. मग ती रायगडची शाखा असेल तर तिथे कातकऱ्यांचं प्राबल्य आहे, कातकरी पाहिजेत, तिथे आंध पाहिजेत, तिथे कुणी जर गोंड असतील तर ते पाहिजेत, कुणी प्रधान असतील तर ते पाहिजेत. एकत्रित येऊन सगळ्यांनी काम करायचं आहे. आणि जोपर्यंत आपण एकत्रित येऊन काम करणार नाही तोपर्यंत कुठल्याही जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सोडवू शकणार नाही. काय गरज होती जेव्हा मी एखादा झरी जामनीतल्या कुमारी मातांवर लेख लिहितो, झरी जामनीतील कुमारी माता दोष कोणाचा, तो लेख रवींद्र तळपे पुण्याला वाचतो आणि पुण्याला वाचून मला फोन करतो, तो PIL करतो हायकोर्टामध्ये आणि मुंबई हायकोर्टातून ती PIL इकडे ट्रान्सफर होते. काय गरज आहे त्या महादेव कोळी माणसाला झरी जामनीतल्या कोलाम कुमारी मातांवर काम करण्याचं? काही गरज आहे? आहे गरज, पण ही गरज आपल्याला वाटत नाही, ती रवींद्र तळपेला वाटते. अशी जर गरज सगळ्यांना वाटायला लागली, अशी जर गरज या नागपुरात बसलेल्या गोंड प्रधानांना वाटायला लागली की तो उमरेड जवळचा तो दारू काढणारा पारधी आहे, तो आपला बांधव आहे, त्याच्या ज्या समस्या आहेत, तो ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्या समस्या आपल्या आहेत, असं जेव्हा वाटायला लागलं, त्या झरी जमिनीतल्या ज्या कुमारी माता आहेत 100च्या वर, त्या आपल्या भगिनी आहेत, त्यांचे प्रश्न म्हणजे आपले प्रश्न आहेत, असं जर आपल्याला या सगळ्या स्तरावर वाटायला लागलं तर एक मोठ्या प्रमाणात उत्थानाची ही जी काही प्रक्रिया आहे या 70 वर्षानंतर जलद गतीने सुरू होईल. आणि जे काही प्रश्न आज आपल्याला भेडसावत आहेत ते भेडसावणार नाहीत, त्याला उत्तर परिस्थिती देत जाईल, वर्तमान परिस्थिती देत जाईल. आणि म्हणून मला अशी आशा आहे की सगळेजण इथे एकत्रित येतील आणि सोशल कॉजसाठी ते अत्यंत ठामपणे, जागरूकपणे, विजिलंट मेंबर ऑफ द सोसायटी म्हणून ते लढतील, भांडतील, एक दुसऱ्याला सहकार्य करतील, एक दुसऱ्याचे अश्रू पुसतील, एक दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होतील. कारण जोपर्यंत आपण एक फॅमिली म्हणून या प्रश्नांकडे पाहत नाही तोपर्यंत हे प्रश्न तसेच टिकून राहतील. आज बोगस आदिवासींचा प्रश्न इतका मोठा व्यापक झालेला आहे. हजारो लिटिगेशन्स बॉम्बे हायकोर्टामध्ये, नागपूरच्या बेंचमध्ये, मुंबईच्या बेंचमध्ये तुम्हाला दिसतील. यावर्षी मेडिकलच्या ॲडमिशन्स, आज एका मेडिकलच्या ॲडमिशनसाठी शासन 40-40, 50-50 लाख रुपये खर्च करतं. 40-40, 50-50 लाख एका कॅन्डिडेटच्या मागे. आज 17-17, 18-18, 25-25 ॲडमिशन्स बोगस व्हॅलिडिटीवर झालेल्या आहेत, MBBSच्या, BAMSच्या. आणि आपले पोरं मेडिकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी लागत नाही, आपले पोरं MBBS BAMS साठी त्यांचा नंबर लागत नाही. का बरं? कारण त्यांना ही संधीच भेटत नाही, त्यांची संधी कुठेतरी हिरावून घेतात. आज IITs मध्ये फार मोठा इश्यू आहे. IITs मध्ये फेक कास्ट सर्टिफिकेट इतक्या मोठ्या प्रमाणात ॲडमिशन झाल्या आहेत, समाजाचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही, समाज त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. कारण या समाजात जे क्रिमी लेअर आहेत त्या क्रिमी लेअरने असं ठरवून घेतलेलं आहे की आपण जो खालचा तळागाळातला आपला आदिवासी बांधव आहे त्याच्याकडे ढुंकूनही पाहायचं नाही. तो तिकडे खेड्यात राहू दे सुखी, मी आपल्या शहरात आपल्या गाडी, कार, बायको बरोबर खुश आहे.
मला काही लेणं देणं नाही, अशी ही जी वृत्ती आदिवासीमध्ये बळावली, त्या वृत्तीमुळेच हे सगळे जे प्रश्न आहेत ते निर्माण झाले. जे प्रश्न दलितांनी आपल्या अंगाला शिवू सुद्धा दिले नाही. आज जर एखादा भंडारा जिल्ह्यातला भोतमांगे परिवार सफर झाला तर त्याची बातमी BBC पर्यंत सायंकाळीपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था त्या समाजाने करून ठेवलेली आहे. सारा जनमत पेटेल अशा प्रकारची मानसिकता त्या समाजाने करून ठेवलेली आहे. आणि म्हणून त्यांचे जिल्ह्या जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन आहेत, जिल्ह्या जिल्ह्यात चांगल्या प्रकारचे वसतिगृह आहेत. आणि आपले जे आदिवासी पोरं आहेत, अजूनही आपल्या आदिवासी पोरांना आश्रमशाळांमध्ये अजूनही त्यांचं लैंगिक शोषण होते, शारीरिक शोषण होते, जेवणाच्या समस्या आहेत, राहण्याच्या अकोमोडेशनच्या फॅसिलिटीज भेटत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते शिकत आहेत. मग हा जो फरक आहे, या फरकावर आत्मचिंतन केव्हा करू आपण? केव्हा आपण या प्रश्नांना हात घालणार आहे? आता 70 वर्ष होऊन गेले, म्हणजे बराच काळ लोटून गेलेला आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण जर विचारमंथनासाठी एकत्र येत नसून जातीपातीमध्ये आपण जर विभागले असू, हा तो गोंड, हा परदान, हा कोलाम, हा आन, हा महादेव कोळी, हा कोरकू, हा तो वारली, तो तिकडचा, मी इकडचा, अशा प्रकारची जर भावना असेल तर अशा प्रकारच्या भावनेतून सामाजिक प्रश्न हाताळले जात नाहीत. हा एक संदेश आम्हाला या संघटनेच्या माध्यमातून प्रकर्षाने द्यायचा आहे. वर्ष होतं 1950. भारतीय राज्यघटना अस्तित्वात येत होती. याच्यामध्ये 1927 साली ICS झालेले जयपाल सिंग मुंडा नावाचे आदिवासींचे प्रतिनिधित्व करत होते. जयपाल सिंग मुंडा सतत म्हणत होते की हा देश माझा आहे, हा देश आदिवासींचा आहे, आदिवासी या देशाचे मूळ रहिवासी आहेत, मूळ मालक आहेत, आम्ही काही या देशात अल्पसंख्याक नाही. अशा आदिवासींच्या महान नेत्याला 1949 साली संसदेत सांगावं लागलं की मी बाहेर अल्पसंख्याक नाही, पण या सदनात मात्र अल्पसंख्याक आहे. कारण आदिवासींची बाजू योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडू शकतील आणि मला साथ देऊ शकतील असे नेतृत्व आदिवासींमध्ये नाही. आणि 70 वर्षानंतर देखील त्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज महाराष्ट्र राज्याचा विचार करायचा झाला तर 25 आमदार आपल्याकडे आहेत, 26 आहेत, 3 बोगस आहेत, 4 खासदार आपल्याकडे आहेत. मग आदिवासींविषयी निर्णय घेण्याची, योग्य निर्णय करून घेण्याची ताकद, धमक एकाही राजकीय नेत्यामध्ये नाही. हे मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. धनगर आरक्षण सुरू असताना खूप छान छान अनुभव घेतलेले आहेत. 1950ची रिझर्वेशन ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती. आरक्षणाच्या सोयीसुविधा अनुसूचित जाती आणि जमाती अशा दोघांसाठी बहाल करण्यात आलेल्या होत्या. तिकीटं दिली गेलेली होती. एका बाजूला 15% रिझर्वेशन असलेली अनुसूचित जातीची सर्व मंडळी उभी होती. शेजारच्या दुसऱ्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवर अनुसूचित जमातीची सर्व मंडळी उभी होती. अनुसूचित जातीमध्ये बाबासाहेबांसारखा द्वेष्टा नेता होता, ज्याने आपल्या अनुयायांना सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि पटकन आरक्षणाच्या ट्रेनमध्ये बसा. ही आरक्षणाची ट्रेन जी आहे ही आपल्याला विकासाकडे पुढच्या घेऊन जाणारी आहे. बाबासाहेबांच्या अनुयायांनी आरक्षण ट्रेनमध्ये आपल्या आपल्या जागा बळकवल्या आणि ते ट्रेनमध्ये बसले. आरक्षण ट्रेन निघून गेली. आज 70 वर्षानंतर अनुसूचित जमाती आजही प्लॅटफॉर्मवरच उभे आहेत. ते प्लॅटफॉर्मवर का उभे आहेत?
कारण त्यांच्याकडे समाजाला दिशा देईल, मार्गदर्शन करेल अशा योग्य नेत्याचा अभाव होता. आणि 70 वर्षानंतर आपला अज्ञानीपणा, संधीसाधूपणा, आपले राजकीय मतदारसंघ पिढ्यानपिढ्या टिकवण्याची नेत्यांची मानसिकता या समाजाला 70 वर्षानंतरही जिथे होती त्याच्यापेक्षा आज परिस्थिती वाईट झालेली आहे ना. आव्हानं तर खूप आहेत. ही विकासाची ट्रेन 1950ला निघून गेलेली आहे. 60% रिझर्वेशन आपल्याला जे मिळालं होतं त्याच्यातले किती टक्के आपल्याला पदरात खरंच पडलं आहे ते आजही आपल्याला माहीत नाही. किती डॉक्टर आहेत आमचे, किती इंजिनियर्स आहेत, किती IIT IIM वाले आहेत आमच्याकडे, किती IAS अधिकारी आहेत, किती IPS अधिकारी आहेत. 60% रिझर्वेशनच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर शेकडोनी असायला हवे होते. आज शेकडोनी आदिवासी अधिकारी आपल्याकडे आहेत का? तर मला नाही वाटत आहेत. मी आदिवासी मंत्र्यांना एका लाईव्ह डिबेटमध्ये एक छान प्रश्न विचारला होता की आपण असं सांगत आहात की आदिवासी आश्रमशाळा ह्या छान काम करत आहेत, सर्व सोयीसुविधा आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांना देत आहोत. मी आदिवासी आश्रमशाळेतूनच आलेला विद्यार्थी आज या राज्याचा आदिवासी मंत्री झालेलो आहे. मी स्वतः या समाजाचा आहे, माझ्या स्वतःच्या आश्रमशाळा आहेत. मला एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. राजकीय नेता व्हायला काही शिक्षणाची गरज नाही. अन्यथा लालू प्रसाद यादवांचा चिरंजीव जो आहे तो 9वी पास बिहारचा उपमुख्यमंत्री आहे. बरोबर आहे ना? तो उपमुख्यमंत्री झालाच नसता. मला एका प्रश्नाचं स्पेसिफिकली आपण उत्तर द्या. तो प्रश्न असा आहे की 70 वर्ष झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून आदिवासी आश्रमशाळांमधून डायरेक्ट IAS झालेल्या 5 आदिवासी विद्यार्थ्यांची नावं मला सांगा आणि 5 IPS अधिकाऱ्यांची नावं मला सांगा. बरं, 5 विद्यार्थ्यांची नावं सांगता येत नसतील तुम्हाला तर 3 सांगा. बरं, 3 सांगता येत नसतील तर 2-2 सांगा. आणि 2-2 सांगता येत नसतील तर 1-1 सांगा. आदिवासी शिक्षणाच्या ज्या योजनेवर आपण हजारो लाखो कोटी रुपये 70 वर्षाच्या कालावधीत खर्च केले, व्यथित केले, ती सिस्टम जर दर्जेदार डायरेक्ट IAS डायरेक्ट IPS असलेला एकही अधिकारी 70 वर्षात उभा करू शकत नसेल तर ही सिस्टम फेल्युअर आहे असं मी 100% मानतो आहे. म्हणजे एक अधिकारी डायरेक्ट IAS होऊ शकत नाही ही शासनाबरोबरच आपली जबाबदारी आहे ना. त्यांच्याकडे द्यायचं, त्याला जोडीला सामाजिक न्याय विभाग, महिला बालविकास आणि NGOचे प्रतिनिधी द्यायचे आणि 1100 आश्रमशाळा चेक करायच्या. प्रशासकीय अधिकारी कोण होत आहेत? MPSC UPSC कडे ही तर पहिली पिढी होती सरकुंडींची. त्याच्यानंतर आता कोण येत आहेत? ग्रामीण विभागातून थेट स्पर्धा परीक्षामध्ये उतरणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण काय आहे? हा सर्व 1998 पासून जवळपास 17-18 वर्ष अभ्यास केल्यानंतर 2012ला परत आलं आणि म्हटलं आता आपल्याला खूप गांभीर्याने काम करायचं आहे. गांभीर्याने काम करत असताना राजकीय नेत्यांचं गांभीर्य किती आहे हे अनुभवलेलं होतं. शासकीय अधिकारी, आयुक्त असू दे, प्रकल्प अधिकारी असू दे, हे आमचे असू दे, इतर समाजाचे असू दे, मानसिकता सेमच आहे. प्रकल्प अधिकारी वर्षानुवर्षे या प्रकल्पावरून त्या प्रकल्पावर
प्रश्न विचारणार तर कोण विचारणार आहे? कोणीच नाही. कारण आदिवासींच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्समध्ये असं लिहिलेलं आहे की आदिवासी हा लाजरा बुजरा आहे, तो कुठला प्रश्न विचारतो आहे? somebody has to there to challenge this system. या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेला आव्हान देणारा कोणीतरी निर्माण झाला पाहिजे. आणि तो कसा झाला पाहिजे? तो टेक्निकली साऊंड पाहिजे आणि जबाबदारीने काम केलं पाहिजे. मी काय कधी कोणाकडे पैसे मागायला गेलो नाही. मी काय आदिवासी आश्रमशाळेत शिकलेलो नाही. मी आदिवासी वसतिगृहात राहिलेलो नाही. माझ्या घरातलं कोणी शासकीय सेवेत नाही. मग काय घेणं देणं आहे मला या सर्व गोष्टींशी? जसं राजेंद्र म्हटला की कुमारी मातांचा विषय यवतमाळमधला विषय आहे, कोलाम जमातीचा विषय आहे, 2 कॅबिनेट मंत्री आदिवासी समाजाच्या मतदारसंघातला विषय आहे. 60-60 वर्षाच्या कुमारी माता तिथे आहेत. त्यांनी 30-30 वर्ष 35-35 वर्ष त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. मग त्यांना काय ते विषय दिसत नव्हते? एक निर्भया प्रकरण होतं, देश ढवळून निघतो, देशभर आंदोलनं होतात, केंद्र सरकारला नवीन कायदा करावा लागतो, मनोधैर्य योजना आणावी लागते. मनोधैर्य योजनेअंतर्गत सेक्शुअल असॉल्ट होणाऱ्या महिलेला 3 लाख रुपये दिले जातात. आणि इथे आदिवासी मंत्री आणि राज्यमंत्री उठत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना सांगतायत की आमच्या 450 कुमारी माता आहेत. अरे तुमच्या 450 कुमारी माता आहेत तर त्यांना सांभाळण्याची, त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्याची, त्यांचं पुनर्वसन करण्याची, त्यांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही आदिवासी विकास विभागाची आहे की मुख्यमंत्र्याची आहे? नेते दोन्ही आदिवासी आहे, कमिशनर आदिवासी आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या योजना तुम्हीच बनवायच्या आहात ना. फक्त भाषणात सांगायचं 5,000 कोटीचं बजेट आदिवासी विकास विभागाला आहे. ते कशाबरोबर खातात हे तुम्हालाच माहिती. आदिवासींना काय माहीत आहे? आदिवासींना जर माहीत असतं तर आज ही वेळ आदिवासींवर आलीच नसती. मग मुख्यमंत्र्यांना सांगून कुमारी माता या विषयावर 450 जर कुमारी माता आदिवासींच्या असतील, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन होत असेल, तर नागपूरच्या मंडळींना का नाही वाटलं की हा माझा विषय आहे? नागपूरच्या संघटनांना का नाही वाटलं की हा विषय मी केला पाहिजे? माझ्या माय भगिनी आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या जमातीचे आहेत ते सोडून द्या. पण आपण आदिवासी म्हणत असताना, आरक्षणाचे लाभ घेत असताना, माझं घर, गाडी, बंगला हे सगळं माझ्या शिक्षणाचं देणं. शिक्षण कोणाचं देणं? तर आरक्षणाचं देणं. आरक्षण कोणाचं देणं? समाजाचं देणं. मग समाज व्यतीत असताना, समाजावर अन्याय होत असताना, समाजावर आघात होत असताना, समाजावर वेदना होत असताना ते पाहणं हे माझी जबाबदारी आहे की नाही आहे? तर आमच्यापैकी कोणाची जबाबदारी नव्हती. आदिवासी आयुक्तांना पत्र दिलं, माहिती अधिकारात तुम्ही माहिती द्या मला काय आहे कुमारी माता प्रकरण. त्यांनी लेखी उत्तर दिलं, संवेदनशील प्रकरण आहे, तुम्हाला माहिती देता येणार नाही. आम्ही मात्र तयार खेळाडू आहेत. कशी माहिती काढायची आहे आम्हाला माहीत आहे आणि कशी सिस्टम राबवायची हे मला माहीत आहे. असं जर नसतं तर इतक्या पिटिशन झाल्या नसत्या. आणि 100% मनी बॅक गॅरंटी आहे की रिझल्ट गॅरंटेड. याच्यापूर्वी ही सवयच नव्हती प्रश्न विचारायची. हीच मंडळी आम्हाला म्हणत होती शासन निर्णय काढणं सोपी गोष्ट नाही. शासन निर्णय काय सहजासहजी होत आहेत का? किती अवघड काम असतं. TRTIचं प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन झाल्यानंतर शासन निर्णय काढायला 2 वर्ष लागले. आम्ही 5 वर्षात 40 शासन निर्णय, रवींद्र दळपे विरुद्ध महाराष्ट्र शासन, आदिवासी समाज कृती समिती विरुद्ध महाराष्ट्र शासन, 5 वर्षाच्या काळी 40 शासन निर्णय काढून घेतले या शासनाकडून. हे या देशातलं सर्वात मोठं काम आहे.
40 शासनाने काय काढलेलं आहे, एका एका मॅटरमध्ये आदिवासी आश्रमशाळा गांभीर्याने प्रत्येक विषय घ्यायचा म्हणला, व्यापक काम करायचं आपल्याला. कोणी येऊ नाही तर नाही येऊ, सर्व समोर दिसत आहेत ते माझे शत्रू आहेत आणि ते सर्व माझे मित्र आहेत. आले तर मित्र, माहिती देणार नसतील तर शत्रू. कारण वैयक्तिक काहीच नाही आहे याच्यामध्ये. मी काही कधी सरकुंडेंकडे गेलो नाही आणि मला ही योजना द्या, ती मागणारी मंडळी भरपूर होती त्यांच्याकडे लाईनमध्ये. कास्ट व्हॅलिडिटी द्या मला, असं म्हणायला कधी गेलो नाही आणि जाणारही नाही. आम्ही गेलो ते आदिवासींच्या व्यापक हिताचे कार्यक्रम घेऊनच गेलो आणि ते काहीच देऊ शकले नाहीत. म्हणून तर कोर्ट कचेऱ्या करता आलं. या देशातली प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था ही आदिवासींच्या हिताची नाही. आदिवासींच्या हिताचं काय आहे? आदिवासींच्या विकासाचं काय आहे? हे जर आपल्याला पदरात पाडून घ्यायचं असेल तर आपल्या हक्क आणि अधिकार याच्यासाठी सातत्यपूर्ण संघर्ष हा करावाच लागेल. आणि संघर्ष जर करायचा असेल तर एकमेव माध्यम आहे ज्याला आपण उच्च न्यायालय, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट म्हणतो आहे. आणि त्यातला एक फॅक्टर मला खूप आवडला, जो आहे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनरल, व्यापक हित. आश्रमशाळांचा विषय करत असताना किती गांभीर्याने करायचा? राज्यभरात 1100 आश्रमशाळा आहेत. 4.5 लाख आदिवासी विद्यार्थी या आश्रमशाळांमध्ये शिकत आहेत. हे सतत पाहतोय आपण. न्यूजपेपरला बातम्या येत आहेत, आश्रमशाळेत पाण्यात बुडून विद्यार्थी मृत्युमुखी, आश्रमशाळेत विषबाधेने मृत्युमुखी. फक्त बातम्या वाचायच्या, मजा घ्यायची आणि पेपर दुसऱ्या दिवशी कचऱ्यात टाकून द्यायचा. 2012 पर्यंत आम्ही आता पुण्यात, मुंबईत, नाशिकला काम करत असताना ह्या बातम्या अगदी छोट्या अशा यायच्या की आदिवासी हा गांभीर्याचा विषयच नाही. आदिवासी हा विषय इतरांच्या प्लॅनचा, सदन मानण्याचा, ग्रँट मिळवण्याचा आणि आपले धंदे चालवण्याचा विषय आहे. अपलिफ्टमेंट करणं याच्यासाठी आदिवासी नाही. म्हणलं हा विषय आता गांभीर्याने घेऊ आपण. काय विषय आहे? त्या आदिवासी विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळत नाही, वह्या मिळत नाही. हे तर ठीक आहे, रुटीनमध्येच आहे. हे केलं तर लगेच आदिवासी विकास विभाग कोर्टाला सांगेल की हे काय सगळ्या सुविधा आम्ही पुरवतो आहे, हे काय सगळे टेंडर काढतो आहे. आणि ते केलं त्यांनी पुढे. आम्हाला लाईन ऑफ ॲक्शन माहीत होती काय होणार आहे आणि कशा पद्धतीने जाणार आहे. 24 प्रकल्प कार्यालय त्यावेळेस होती. 24 प्रकल्प कार्यालयांना आणि आयुक्तांना माहिती अधिकारात पत्र दिली. राज्यभरातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये 2002 ते 2012 या 10 वर्षाच्या कालावधीत किती आदिवासी विद्यार्थी मृत्युमुखी पडलेले आहेत त्याची आकडेवारी द्या. दुर्दैव बघा, त्या 24 पैकी फक्त 5 कार्यालयांनी माहिती अधिकारात माहिती दिली आणि 5 कार्यालयांनी असं सांगितलं की 193 आदिवासी विद्यार्थी या 10 वर्षाच्या काळात मृत्युमुखी पडले. वेगळी कारणं आहेत. कोणी सर्पदंशाने मेलं, कोणी आजारपणाने मेलं, कोणी बुडून मेलं. आणि वाईट म्हणजे आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी आत्महत्या करत होते. ही ते 193च्या प्रकरणामध्ये नमूद झालं. म्हणजे 5 कार्यालयांमध्ये जर 193 आदिवासी विद्यार्थी मृत्युमुखी पडत असतील तर 25 कार्यालयात आपण त्याच्या 5 पट जर केलं तर 1000 विद्यार्थी नक्की 10 वर्षात मृत्युमुखी, शासकीय आकडेवारी 10 वर्षात मृत्युमुखी पडले असतील, असा एक सरासरी अंदाज बांधला. आणि म्हणलं दिस इज क्लासिक एक्झाम्पल
की आदिवासी विद्यार्थी मृत्यूच्या दाढेत असं करूनच ही पिटिशन दाखल करायची आणि याचं इन्व्हेस्टिगेशन करा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या. आता हे करत असताना 193 आपण तर दाखल केली आणि सर्व मुद्द्यासह पुराव्यांसह कोर्टाला दाखल केल्यानंतर कोर्टाने सिरियसली घेतला हा विषय. हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा होत होतं की कोणीतरी सायंटिफिकली रेकॉर्ड करत होतं. पहिल्या हिअरिंगला शासनाने जे ॲफिडेव्हिट केलं त्याच्यात जाहीर केलं की 24 प्रकल्प कार्यालय 10 वर्षाच्या काळात 793 आदिवासी विद्यार्थी मृत्युमुखी पडले. शासकीय आकडेवारी जर 793 असेल, शासकीय आकडेवारी कशी बनवली जाते हे सगळ्यांनाच माहीत आहे. तर खाजगी किती गंभीर असेल त्याच्यावर. 4 वर्षाची मुलं आहेत, 5 वर्षाची मुलं आहेत, 6 वर्षाची मुलं आहेत. हे विद्यार्थी आदिवासी विकास विभागाला तुमच्या कस्टडीत देत आहेत. कुणाची मुलं आहेत? आज मजूर जरी असेल ना तरी तो म्हणतो की माझं मूल हे माझ्याबरोबरच राहील आणि माझ्याबरोबरच ट्रॅव्हल करेल. इथे गोरगरीब, दुर्बल, शोषित, वंचित अशा समाजाची ही जी मुलं आहेत ज्यांना तुम्ही छानपैकी सांभाळून योग्य प्रकारे शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी घेतलेली आहे, त्यांना तुम्ही खरंच न्याय देत आहे का? तर काय परिस्थिती आहे? शासकीय आकडेवारी असं सांगते आहे की 1ली ते 12वी पर्यंत जवळपास 80% आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते ड्रॉपआउट होत आहेत. ड्रॉपआउट होत आहेत म्हणजे काय होत आहेत? ते शाळा सोडून कायमचे घरी जात आहेत. 3% आदिवासी विद्यार्थी हे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचत आहेत. आता 4.5 लाखापैकी 3% म्हणजे किती ते तुम्ही काढा. आता म्हणजे शेकडो कोटी रुपयाची सर्व ही यंत्रणा आपण फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी वापरतो आहे आणि बाकीचे 80% 90% विद्यार्थी जे आहेत ते अनस्किल, ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही असं मजूर वर्ग या आदिवासी आश्रमशाळा निर्माण करत आहेत. आज तुम्ही पहा शहरी भागात कामगार मजूर कोण आहेत? आदिवासीच आहेत मोस्टली. वीट भट्ट्यांवर जाणारे कोण आहेत? बांधकामावर काम करणारे मजूर कोण आहेत? म्हणजे आदिवासी आश्रमशाळा हा वेठबिगारांचा अड्डा झालेला आहे. आणि अनुदान मात्र 1100च्या 1100 आश्रमशाळा त्या शासकीय असतील, अनुदानित असतील, व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे. 793 आदिवासी विद्यार्थी 10 वर्षाच्या काळात मृत्युमुखी पडले हे या देशात पहिल्यांदा आयडेंटिफाय झालं. त्याच्यानंतर पार्लमेंटरी कमिटी इस्टॅब्लिश झाल्या, त्या बातम्या यायला लागल्या. ST कमिशननी त्याच्यावर कॉग्निझन्स घेतला. आता अलीकडे ह्युमन राईट कमिशनही घेत आहे 5 वर्षानंतर जागी झाल्यानंतर. बाय द टाईम हायकोर्टात 44 वेळा हिअरिंग, 13 ऑर्डर झाल्या. शासनाला रवींद्र दळपे विरुद्ध महाराष्ट्र शासन असे 18-19 शासन निर्णय काढावे लागले. या एका वर्षाच्या कालावधीत 2016 मध्ये 8 शासन निर्णय काढले. प्रत्येक ठिकाणी रवींद्र दळपे ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. आम्ही म्हटलं आदिवासी विकास विभागावर आमचा अजिबात भरोसा नाही. माणसं आमची असू दे, मंत्री आमचे असू दे, आयुक्त आमचे असू दे, आमचं काम होत आहे का? तर योग्य प्रकारे होत नाही. आदिवासी विद्यार्थी जो येतो आहे तो इथे फक्त जेवण्यासाठी येतो आहे का? बरं, जेवण तुम्ही देत आहे ते व्यवस्थित आहे का? असाच एक इन्सिडेंट 2012ला डिसेंबरमध्ये पुण्यात झाला. काय होता विषय? आमदाराची आश्रमशाळा आहे. आश्रमशाळेतले 4 विद्यार्थी विषबाधेने सिरियस झाले. 2 ऑन दी स्पॉट मेले. 2 जण गंभीर जखमी, महिनाभर हॉस्पिटलमध्ये. आयुक्त आदिवासी काय कारवाई करणार? काही कारवाई नाही. मोर्चे झाले, रास्ता रोको झाले, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपोषणं झाली. शेवटी म्हटलं आता कारवाई होणार.
प्रेशर केल्यानंतर आदिवासी आयुक्तांनी आश्रमशाळेची मान्यता रद्द केली. 13 पानांचं स्टेटमेंट लिहिलं, स्वतः व्हिजिट केली आणि रद्द केली. आणि आदिवासी मंत्र्यांनी 3 दिवसात त्या कारवाईला स्टे दिला. 22 दिवसात मान्यता एका ओळीच्या ह्याच्यात पुन्हा बहाल. आयुक्त आदिवासी आहे, मंत्री आदिवासी आहे, मेलेली मुलं आदिवासी आहेत. मग या मुलांना न्याय कोण देणार? म्हणून ही जनहितार्थ याचिका. या 4 वर्षाच्या काळात 44 हिअरिंग, 13 ऑर्डर, 18-19 शासन निर्णय, 4 एक्सटेन्सिव्ह सर्वे. म्हणलं आदिवासी विकास विभागावर विश्वास नाही. हे काम जे आहे हे या आशियातली सर्वात नामांकित संस्था आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, त्यांच्याकडे द्यायचं. त्याला जोडीला सामाजिक न्याय विभाग, महिला बालविकास आणि NGOचे प्रतिनिधी द्यायचे आणि 1100 आश्रमशाळा चेक करायच्या. टाटा इन्स्टिट्यूटला वर्षभर आदिवासी विकास विभागाने पैसेच दिले नाहीत. कोर्टाच्या निदर्शनास आणल्यानंतर पैसे दिले. 2 वर्ष तो अहवाल दडून ठेवला. आणि बाय द टाइम ज्या 250 आश्रमशाळा याच्यामध्ये पूर्तता करत नव्हते, त्यांना पत्र दिले, सगळ्या सिस्टम ज्या आहेत त्या तुम्ही 6 महिन्यात पूर्ण करा. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, रिपोर्ट काय हायकोर्टात मांडायला तयार नाही. मग म्हणलं कंटेम दाखल करा त्यांच्यावर. ते केल्यानंतर रिपोर्ट दाखल केला आत्ता 6 महिन्यापूर्वी. मग डॉक्टर सुभाष साळुंकेंची दुसरी कमिटी आली. मध्ये पाळाचा इन्सिडेंट झाला. प्रत्येक कलेक्टरच्या अंडर 3-3 महिला अधिकाऱ्यांची पथकं निर्माण करून आश्रमशाळा चेक केल्या गेल्या. बऱ्याचशा विभागांमध्ये, पुणे असेल, नाशिक असेल, नंदुरबार असेल, पुण्यात 3, नाशिकला 6 अशी सेक्शुअल हॅरेसमेंटचे, मुलींचं लैंगिक शोषण होत असल्याची प्रकरणं कलेक्टरने आयडेंटिफाय करून आश्रमशाळांच्या मान्यता रद्द करायची शिफारसी आदिवासी विकास विभागाकडे केल्या. आता इतकी वर्ष ही सिस्टम चालू असताना दर 3 महिन्यांनी आदिवासी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांनी संबंधित आश्रमशाळेला भेट देऊन तपासणी करणं आवश्यक असताना या मंडळींनी केली नाही. का नाही केली? शासन जो पगार देत आहे आपल्याला त्याची आन्सरेबिलिटी आपण देतो आहे का? जर देत असता तर माझ्यासारख्या माणसाला, ज्याचा या व्यवस्थेशी खरं तसं पाहिलं तर काही संबंध नाही, हे एक्सटेन्सिव्हली काम करण्याची वेळ का आणली? काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तर आली. 17 फेब्रुवारी 2012ला आता परत जस्टिस ओकांच्या समोरच ते प्रकरण लागलेलं आहे. फायनल ऑर्डर 4-5 वर्षानंतर येईल. आणि इथून पुढचे 25 वर्ष, आता आज वय आहे 40 वर्ष, 60 वर्ष वय जरी धरलं, अजून 20-25 वर्ष मी मॉनिटर करणार आता. की 5 कलेक्टरांना भेटून सांगितलं की आत्ता 27 आणि 28 डिसेंबरला 2 शासन निर्णय काढले की आता आम्ही आदिवासी विकास विभागावर अवलंबूनच राहत नाही. तेच प्रकल्प अधिकारी, तेच अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त येतो आहे, जातो आहे. एक्सटेन्सिव्ह करायचं. एक्सटेन्सिव्ह करायचं काय करायचं तर 3 वेगळ्या वेगळ्या कमिटी केल्या. पहिल्या कमिटीमध्ये जिल्हाधिकारी, SP, CEO, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सिव्हिल सर्जन अशा 13 लोकांच्या कमिटी केल्या. त्यांनी दर 3 महिन्यांनी आराखडे बनवायचे आहेत. आता ह्या 13 पैकी एक तरी अधिकारी चांगला निघेल जो त्या प्रकल्प अधिकाऱ्याला प्रश्न विचारेल. दुसरी कमिटी तहसील लेवलला. तिसरी कमिटी जर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याचे मेडिकल इन्स्पेक्शन करणारी. अशा 3 कमिट्या 27 आणि 28 डिसेंबरच्या GRने झाल्या. आत्ता आम्ही वेट करत आहोत की डॉक्टर सुभाष साळुंकेंचा रिपोर्ट आणि टाटा इन्स्टिट्यूटचा फायनल रिपोर्ट, की ज्याच्यामध्ये ऑलरेडी
14लाच हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की ज्या फॅसिलिटी पुरवणाऱ्या आश्रमशाळा नाहीत किंवा योग्य प्रकारे चालणाऱ्या आश्रमशाळा नाहीत त्यांच्या मान्यता रद्द करा. 250 पैकी मला तर असा भरोसा आहे की 50 जरी झाल्या तरी 100% सक्सेस आहे. कारण आता नो कॉम्प्रोमाइज ॲट ऑल. आमच्या जीवावर चालणारी दुकानं ॲट एनी कॉस्ट बंद करायची आहेत. मग ती आपल्या लोकांची जरी असेल ना तरी चालतील. कोणाच्या आहेत अनुदानित आश्रमशाळा? अनुदानित आश्रमशाळा या 68% निधी जो आहे ना तो या अनुदानित आश्रमशाळांच्या राजकीय नेत्यांना जातो आहे. राजकीय नेते कोण आहेत? आमचेच आहेत ना. हमें तो आपने ही लोगों ने लूट लिया है. आमदार आपलेच आहेत, खासदार आपलेच आहेत, जिल्हा परिषद सदस्य आपलेच आहेत, TSP एरिया आपलाच आहे, ग्रामपंचायत सदस्य आपलेच आहेत. मग कुणाची जबाबदारी होती या समाजाचं पालनपोषण करायची, या समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची, या समाजाला विकासाची विविध दारं उघडण्याची जबाबदारी सर्वांची होती. त्रास तर खूप होत आहे, वेदना खूप होत आहेत. हे झालं आश्रमशाळा. दुसरा शासन निर्णय होता 11-11-11चा वसतिगृह. आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात उपोषण करतायत. कशासाठी करतायत? आंदोलनं करतायत. मुली 30-30, 40-40 किलोमीटर प्रकल्प कार्यालयावर चालत जात आहेत. कशासाठी जात आहेत? तर जेवण मिळत नाही, चांगलं नाही, सोयीसुविधा नाही. आता 11-11चा GR आल्यानंतर बऱ्याच लोकांनी श्रेय घेतलं. राजकीय नेते म्हणले आम्हीच काढला, अधिकारी म्हणले आम्हीच काढला. पण हा शासन निर्णय सर्वात पहिला 1985 साली आला होता. ते आदिवासींना काय माहिती? 11-11चाच माहीत नव्हता तर 85चा कसा माहीत असेल? 2012ला परत जसं आश्रमशाळेची माहिती अधिकारात माहिती घेतली तसंच वसतिगृहांची घेतली आणि दुसरी पिटिशन या संदर्भात दाखल केली. 350 पानाचं शासनाने जे ॲफिडेव्हिट दाखल केलं त्याच्यामध्ये फक्त ठेकेदारांची बिलं सबमिट केली की काय सर्व सुविधा आम्ही पुरवत आहे. काय करत आहे? सर्व सुविधा पुरवत आहे. त्याच्यात परिशिष्ट A, B, C, D अशी परिशिष्ट आहे. A परिशिष्टामध्ये जेवण आणि बाकीच्या पुस्तकं, मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षासाठी 2 लाखाची पुस्तकं दरवर्षी घेणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सचं साहित्य पुरवणं अपेक्षित आहे. निर्वाह भत्ता दरमहा देणे आहे. ही पिटिशन करण्याचं कारण एकच होतं की निर्वाह भत्ता आदिवासी विद्यार्थी गोरगरीब आहे, दुर्बल घटकातला आहे. त्या विद्यार्थ्यांना शहरामध्ये आल्यानंतर त्याचे मासिक ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्याच्यासाठी 650-750 हा निर्वाह भत्ता दर महिना मिळाला पाहिजे. तर तो वर्ष दिला जात नव्हता. आता वर्षभर जर दिला जात नसेल तर त्या मुलाला काहीतरी आपली अरेंजमेंट करायला पाहिजे. अरेंजमेंट काय आहे? तर आमच्या पुण्यामधली जी मुलं हॉस्टेलला राहतात आदिवासी वसतिगृहामध्ये तर ती केटरिंगचं काम करायचं. म्हणजे रविवार शनिवार आला की कुठंतरी वाढप्याचं काम करायचं, 200-250 रुपये त्यातून दिवसाला मिळवायचे. असं 2-4 आठवडे केले की मग त्याच्यातून पास काढायचा आणि बाकीच्या आपल्या गोष्टी घ्यायच्या. हॉस्टेलमध्ये येणारे 80-90% मुलं ही दुर्बल घटकांची आहेत. मग त्यांना योग्य प्रकारे सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी जर शासनाने स्वीकारलेली असेल तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील त्यांनी घेतली पाहिजे होती. ते कधी परिपूर्ण होताना दिसत नव्हते. हायकोर्टाने आदेश दिले, ऑर्डर झाली 4 फेब्रुवारी 2015ला. जस्टिस ओक, हा इश्यू जो आहे ग्रेट इम्पॉर्टन्स आहे आणि प्रूव्हन आहे. याच्यामध्ये आदिवासी विकास विभाग जो आहे यांचा निष्काळजीपणा आहेच. म्हणजे कालबाह्य झालेली पुस्तकं तुम्ही कोट्यवधी रुपयाची प्रोजेक्ट
दुसऱ्या वर्षी त्याची मुदत संपणार आहे अशी कोट्यवधी रुपयाची पुस्तकं तुम्ही घेत आहात, ज्याची किंमत रद्दीमध्ये 0 रुपये आहे, आणि जी पुस्तकं घेतली पाहिजेत त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. आदिवासी विद्यार्थ्याचं जर खरंच पोषण करायचं असेल, त्याला पुढे घेऊन जायचं असेल, विकासाची संधी त्याला द्यायची असेल, तर 3 पुस्तकं 4 पुस्तकं 4 जणांमध्ये एक पुस्तक द्यायचं आणि अभ्यास करा म्हणायचं. असे आदिवासी क्वालिटी विद्यार्थी कसे निर्माण होतील? म्हणजे परीक्षेच्या काळात त्या विद्यार्थ्यांनी 4 तुकडे करायचे पुस्तकाचे, एकाने पहिला पार्ट वाचायचा, दुसऱ्याने दुसरा पार्ट वाचायचा आणि मग समजून घ्यायचं. अशा याच्यातून विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार आहे? कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर धावपळ सुरू झाली. 2 लाखाची जी स्पर्धा परीक्षा केंद्राची पुस्तकं घ्यायला पाहिजे होती ती कधीच घेतली गेली नव्हती 85 पासून. त्याची मर्यादा कमी करून 50,000वर आणली आणि विद्यार्थ्यांना बजावण्यात आलं की कोणत्याही संघटनेशी संबंध ठेवायचा नाही आणि दरवर्षी 5% तुमचे मार्क वाढले तरच तुम्हाला वसतिगृहात प्रवेश, अन्यथा प्रवेश बंद. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला 95% मार्क मिळत असतील तर तो पुढच्या वर्षी 100% कसा मिळवेल? आता आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला हे कळत आहे, अधिकाऱ्यांना कळालं नसेल का? नेत्यांना कळालं नसेल का? मग आरडाओरड सुरू केल्यानंतर म्हणायचं, मंत्री म्हणले की अहो ते काय आहे, अजून तर अंमलबजावणी केलीच नाही, फक्त शासन निर्णय काढला. मग काढता कशाला? असा सगळा गोंधळ चालू असताना हे दोन प्रकरणं जी आहेत ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण काय आहे, काहीतरी फुलेंनी 19व्या शतकात सांगून गेले, विद्याविना काय गेलं? काहीतरी म्हटलं ना, विद्याविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र गजले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. जर विद्याच तुमच्याकडे नसेल तर तुमचं सगळंच गेलेलं आहे. आणि एवढं सगळं असून 19व्या शतकात सांगतोय आपण, 21व्या शतकात आहे. किती थोर विभूती आहे. पण हा संदेश जो आहे तो आदिवासींपर्यंत पोहोचलाच नाही. आंबेडकर सांगताय शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कधी सांगतात? 20व्या शतकात. तोही संदेश आपल्याकडे आलाच नाही. जर आदिवासी सर्व अधिकारी असताना त्यांनी जर जबाबदारीने काम केलं असतं तर आम्हाला बार्टीकडे जाऊन सांगायची काय गरज होती की बार्टी चालू करेल क्लासेस आणि मग आदिवासी विभागाला 5 वर्षांनी 10 वर्षांनी हस्तांतरित करेल. असे असंख्य विषय आहेत. जर ह्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे मांडल्या गेल्या असत्या, वेळोवेळी न्याय दिला गेला असता, तर का वेदना या सगळ्या आल्या असत्या? आम्ही जेव्हा नामसादृश्य मानाच्या निमित्ताने नामसादृश्याचा अभ्यास केला आणि त्याच्या डीपमध्ये गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की नामसादृश्य फक्त या माना या एकाच विषयावर झालेलं नाही आहे, तर खूप विषय आहेत की शासनाच्या विशेषतः समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विकास विभाग एक होतं, नंतर समाज कल्याण आदिवासी विकास विभाग वेगळं झालं आणि समाज कल्याण विभागाकडे आदिवासीची जर जाती सोडल्या तर बाकी सर्व जाती ह्या आदिवासी विकास समाज कल्याण विभागाच्या शासन निर्णयामध्ये आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जेव्हा आम्ही बघितलं की मानाच्या आधीसुद्धा या नामसादृश्य असं काय हे झालं की नामसादृश्यामुळे या जाती ही बोगस जात फायदा घेत आहे, ती बोगस जात फायदा घेत आहे, तर तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ज्या ठाकूर ही जात झाली, महादेव कोळीच्या अनुषंगाने कोळी वेगळ्या, मल्हार कोळी वेगळ्या, कोळी ज्या जाती आहेत ह्या सर्व जाती समाज कल्याण विभागाने त्या शासन निर्णयामध्ये
लोकांच्या प्रेशरखाली ह्या वगळलेल्या आहेत. त्या बोगस समाजाच्या प्रेशरखाली ह्या जाती वगळलेल्या आहे. कारण त्यांना माहीत होतं की ह्या जर जाती आपण वगळलं तर आपोआपच हे सगळे नामसादृश्याच्या जाती ह्या सर्व शेड्यूल ट्राईबमध्ये हे मागणी करणार आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज जागृत नसल्यामुळे त्यांना नामसादृश्याचा फायदा मिळणार. त्यामध्ये मी कारण समाज कल्याणमध्ये निवड ह्या ठाकूर कोळी ह्याच जाती नाही. समाज कल्याणमध्ये अशा कितीतरी जाती आहेत की एक जात ही शेड्यूल कास्टमध्ये आलेली आहे, तीच जात दुसरी विजाबाजामध्ये आली आहे. एक जात ओबीसीमध्ये आलेली आहे, ती दुसरी जात ही VJNTमध्ये आली आहे. ह्या एवढ्या जाती असताना समाज कल्याण विभागाला निवड ह्याच जाती वगळण्याची गरज काय पडली? तर याला खऱ्या अर्थाने जर कारणीभूत असेल तर जो बोगस समाज आहे त्यांनी डिपार्टमेंटवर, शासनावर किंवा महाराष्ट्र शासनावर याचा प्रभाव पाडलेला आहे वेगवेगळ्या दबाव गटाच्या माध्यमातून. मी काही जातीचा आवर्जून उल्लेख करतो की ज्या समाज कल्याणमध्ये आतासुद्धा वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे, पण ते वगळण्याची गरज शासनाला पडलेली नाही. कैकाड ही जात SCमध्ये आहे आणि कैकाडी जात ही VJNTमध्ये आहे. खाटीक ही जात SCमध्ये पण आहे आणि खाटीक ही जात OBCमध्ये पण आहे. वाल्मिकी जात ही SCमध्ये पण आहे आणि वाल्मिकी ही जात VJNTमध्ये आहे. गारुडी ही जात SCमध्ये पण आहे आणि ती पुन्हा दुसऱ्या प्रवर्गामध्ये सुद्धा आहे. भामटा ही जात VJNTमध्ये पण आहे आणि भामटा ही जात SBCमध्ये पण आहे. राजपूत भामटा ही जात VJNTमध्ये पण आहे आणि भामटा ही जात OBCमध्ये पण आहे. पारधी ही जात VJNTमध्ये होती, नंतर ती तिथून वगळली हेतुपुरस्सर, त्याच्यामुळे ती STमध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये खरे पारधी आणि दुसरे बोगस पारधी हे दोन्ही त्याचा फायदा घेतात. त्याच्यानंतर रंगारी ही जात SCमध्ये पण OBCमध्ये आहे आणि पुन्हा भावसार रंगारी ही OBCमध्ये आहे. जुलाहा अन्सारी ही जात OBCमध्ये आहे. मोमीन अन्सारी ही जात OBCमध्ये आहे. तांबोडी ही जात OBCमध्ये आहे. तांबोडी ही जात पुन्हा दुसऱ्या प्रवर्गामध्ये पण आहे. मुस्लिम तांबोडी OBCमध्ये आहे वेगळ्या नंबरवर. मनाचं तात्पर्य हेच की एवढ्या जाती ह्या एका भिन्न संस्कृतीच्या, भिन्न प्रवर्गाच्या वेगळ्या जाती ह्या एका नावाने ह्या वेगळ्या जाती राहू शकतात. आणि ही अहिर ही जात जी आपल्या नागपूर विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, जी आपण यादव अहिरशी संबंध म्हणतो, ती शासनाने आता ती लक्षात आलं की ही अहिर ही धनगराची तत्सम आहे आणि अहिरला वगळला आणि धनगरामध्ये टाकलं. एवढ्या जाती असताना सुद्धा समाज कल्याणनी ह्या जाती वगळल्या नाही. कारण यांना माहीत आहे की या जातीमध्ये काही तेवढं त्याच्याने काही फरक पडणार नाही आहे, कारण याच्यामध्ये कोणत्या प्रवर्गाची मागणी झाली आहे. पण ज्या जाती शेड्यूल ट्राईबमध्ये नामसादृश्यामध्ये आहेत त्याच जाती वगळण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने माना आहे की माना ही SBCमध्ये होती. 2 जून 2004च्या GRमध्ये SBCमध्ये होती. 9 ऑगस्ट 1995मध्ये OBCमध्ये होती. ती नंतर 2 जून 4च्या GRमध्ये होती, वगळण्यात आली आहे SBC आणि याच्यामधून. त्याच्यामुळे ते आपोआपच शेड्यूल ट्राईब झाले. ठाकूर ही जात आधी OBCमध्ये होती, ती वगळण्यात आली. त्यामुळे सर्व ठाकूर ही शेड्यूल ट्राईबची मागणी करण्यात आली. हे बेसिक मुद्दे आहे. आपण म्हणतो नामसादृश्य, पण त्यावेळेला जर या जाती जेव्हा शेड्यूल ट्राईबच्या OBCमधल्या जाती जेव्हा शेड्यूल ट्राईबमध्ये वगळण्याचा प्रयत्न केला, आपल्याला फक्त वाटलं की तिथून वगळत आहे, पण तिथं वगळल्यानंतर ह्या जाती कोणत्या प्रवर्गात जाईल याचा विचार केला नाही. आम्ही या मानाच्या निमित्ताने याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की ठाकूर ही जात सुरुवातीला OBCमध्ये होती, पण ठाकूर ही जात इथून वगळली. ठाकर ह्या अशा वगळल्या. त्याच्यामुळे सर्व लोक इकडे मागणी करायला लागले. मग आपण आता म्हणतो की जे आता उच्चवर्णीय ठाकूर आहेत ते आपल्या ठाकूरचं आदिवासीच्या ठाकर या जातीचा फायदा घेतात. पारधी ही जात आहे हे तिकडून वगळण्यात आली आहे. कोळी ही जातसुद्धा समाज कल्याणनी OBCमधून वगळली. त्यामुळे आपोआपच कोळी लोकांची मागणी आहे की ती इकडे करा. अशा कितीतरी जाती आहेत की ह्या नामसादृश्याच्या निमित्ताने तिकडून वगळल्यामुळे हे आपोआप शेड्यूल ट्राईबमध्ये आलेल्या आहे. ह्या त्याच वेळेला याचा अटकाव झाला असता तर ह्या आपल्या शेड्यूल ट्राईबमध्ये आल्या नसता. आणि हा मोठ्या प्रमाणे हा प्रॉब्लेम हा आजचा नाही आहे. मानाच्या निमित्ताने आम्हाला हा आज लक्षात येत आहे, परंतु हा प्रॉब्लेम जवळ 20-40 वर्षापासून आहे की हा तेव्हा जर याचा विरोध झाला असता तर हे आलं नसतं. तर याला खऱ्या अर्थाने आपल्या सामाजिक संघटनेचा कुठंतरी आपल्याला अभाव पडत आहे. आपल्याला कुठंतरी आपल्या ज्ञानाचा अभाव पडत आहे की आपलं तेवढं ज्ञान नाही आहे की या दृष्टी आपण समजून घेऊन आपण तेव्हा त्याला अटकाव केला पाहिजे. दुसरं मी सांगू इच्छितो, तडवीजींनी फार चांगलं सांगितलं आहे की या सुशिक्षित वर्गाविषयी. आणि आमचासुद्धा एक प्रयत्न असते नेहमी की सुशिक्षित वर्ग हा सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. आणि आज मला आनंद होता की या ठिकाणी जर जेवढं इथं बसल्या जर 99% हे सगळे सुशिक्षित उच्च विद्या विभूषित आणि सगळे चांगले अधिकारी कर्मचारी आहेत. आणि आम्हाला असं वाटलं मधामध्ये आम्ही या 2-4 वर्षाआधी हा प्रयोग केला की आम्ही सगळे अधिकाऱ्याचा कुठंतरी एक गट तयार झाला पाहिजे. अधिकाऱ्याला कुठंतरी या सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली पाहिजे, सामाजिक प्रश्नावर एकत्र आलं पाहिजे. आणि मला फार आनंद आहे की नागपूरचे अधिकारी या सगळ्या याच्यामध्ये सक्रिय भाग घेतात, पुढाकाराने भाग घेतात, आर्थिक दृष्टीने भाग घेतात आणि याचा मला फार आनंद आहे. पण आमचा हा प्रयत्न एवढंच नाही. याच्यामध्ये आम्ही जे दलित समाजाचे नेते आहेत
त्यांच्याकडून काही गोष्टी आम्हाला फार शिकण्यासारख्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं खरं जर लिडरशिप असेल दलित समाज जर मानत असेल तर ते ब्युरोक्रॅटला मानतात. त्याच्यामध्ये हर्षदीप कांबळे असेल, इजेड खोब्रागडे असेल, रत्नार गायकवाड असेल, RK गायकवाड असेल, हर्षदीप कांबळे असेल, हे सगळे त्यांचे आयकॉन आहेत. आपल्या समाजाचे अधिकारीसुद्धा हे आयकॉन झाले पाहिजे आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक वर्ग हा त्यांच्यावर विश्वास ठेवेल. कारण राजकीय नेत्यावर विश्वास ठेवणं हे शक्य नाही. कारण आज तळपेजींनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की 25 आपले आमदार आहेत, 4 खासदार आहेत आणि पुन्हा वेगळ्या याच्यावर लोक आहेत आणि एवढं असताना सुद्धा आपल्याला सामाजिक प्रश्नावर आपल्याला समाजाने पुढाकार घ्यावं लागतात किंवा PIL करावं लागतात. आपण वेगळे PIL करून आपले प्रश्न मांडत असतो, परंतु आदिवासीची ही अनास्था आहे. तर त्याच्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की आदिवासींचा जसा असा गट झालेला आहे तसं पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी व्हावा. आम्हाला असं वाटते की मुंबईला सुद्धा असा प्रकारचा गट झाला पाहिजे. तिथं अधिकाऱ्यांनी कुठेतरी पुढाकार घेतलं पाहिजे. 2 ठिकाणचे अधिकारी एकामेकाठी कुठेतरी त्यांचं हितगुज साधलं पाहिजे, इंटरॅक्शन झालं पाहिजे. परंतु असं होत नाही. आम्ही कितीतरी तिथे पुण्याच्या लोकांना आम्ही नेहमी म्हणतो की साहेब कोणतरी एखाद्या अधिकाऱ्याने पुढाकार घ्यावा. पण सगळं प्रश्न आहेत की मांजराच्या घरात घंटे कोण बांधावे, पुढाकार कोण घ्यावा. रेडीमेड कार्यक्रमाला तर सगळेच येतात. तिथं जर पुण्यासारख्या ठिकाणी आयोजित केलं तर सगळे अधिकारी तिथं उपस्थित राहील, कर्मचारी राहील, पण कोणी एक अधिकारी पुढाकार घेत नाही. म्हणजे आम्हाला वाटते की RD आत्रामला नागपुरात ओळखतात तर पुण्याच्या अधिकाऱ्याला आम्ही ओळखलं पाहिजे, आम्हाला ते ओळखायला पाहिजे. आमच्या इथले कुंभरे साहेबांना तिथं ओळखलं पाहिजे, MM आत्राम साहेबांना तिकडे ओळखलं पाहिजे, नाशिकला ओळखलं पाहिजे. आणि इथल्या जर अधिकाऱ्यांची अडचण झाली किंवा तिथल्या एखाद्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली तर हे एकामेकाशी लिंकअप झाले पाहिजे. मित्रांनो, खूप दिवसानंतर थोडं बौद्धिक वजा असं थोडंसं चिंतन या चिंतन सभागृहामध्ये वनामतीच्या आयोजित केलं आहे आणि ऑपराटनी आपल्या सगळ्यांना ही संधी चिंतनाची उपलब्ध करून दिली आहे. या चिंतनाला माननीय न्यायमूर्ती अंबादासजी जोशी उपस्थित आहेत, हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण की खूप गोष्टी आपल्या न्यायिक प्रकरणाशी निगडीत आहेत, नवे घटनेशी आणि घटनात्मक तरतुदीशी निगडीत आहेत. आणि यामधले इश्यूज, यामधल्या फॅक्ट्स आणि गॅप किती मोठा प्रचंड गॅप आहे, याच्यावरती सगळा प्रकाश व्यवस्थित पडत नाही. परंतु आपल्याला कोणीतरी ऐकून घेतं आहे, आपण बोलावं, आपण बोलतं व्हावं असं कोणाला तरी वाटतं आहे. अशी सिच्युएशन आलेली आहे आणि म्हणून आपण समजून घेणं, समजणं आणि बोलणं आपलं ते कुठेतरी कृतीत येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रचंड गोष्टीचा बॅकलॉग आहे आपल्याकडे. जेव्हा 10 कोटीच्या या राज्यामध्ये 1 ते 1.25 कोटी आदिवासीचा संख्या आहे, पॉप्युलेशन आहे आणि जवळजवळ 16% भूभाग आदिवासीने व्यापलेला या महाराष्ट्र राज्याचा म्हणजे भौगोलिक क्षेत्राचा. आणि अनुसूचित क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यामध्ये आहे. जेव्हा 10-11 राज्यामध्ये फक्त देशाच्या अनुसूचित क्षेत्र आहे, या राज्यामध्ये अनुसूचित क्षेत्र आहे. या राज्याला त्यामुळे विशेष दर्जा घटनात्मक तरतुदीनं बांधलेला आपण पाहतोय की इथे ट्रायबल ऑर्डरी काउन्सिलचं अस्तित्व आहे. या राज्याला 275 आर्टिकलच्या अनुषंगाने चांगला एक निधी मिळतो संघराज्याकडून. अशा अनेक बाबी यामध्ये निगडीत आहेत. आणि त्याशिवाय आपल्याला आरक्षण जे आहे तर आपण म्हणल्याप्रमाणे 25-26 आमदार आपण निवडून देतो आपल्या आरक्षित कोट्यातून. त्यानंतर 4 खासदार आपण निवडून देतो. अर्थात आरक्षण नसल्यामुळे विधान परिषदेवरती किंवा तिकडे राज्यसभेवरती कोणी जाऊ शकत नाही, ती गोष्ट वेगळी. आणि तो प्रेशर टॅक्टिसचा तो भाग आदिवासी वापरत नसल्यामुळे तो लाभ त्याला मिळत नाही. परंतु इश्यूज आपला जो काही पॉलिटिकल आपला वर्ग आहे त्यांच्यामधून इश्यूज सगळे समोर येत नाही असं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि ते ॲड्रेस होत नाहीत आणि तशी ती यंत्रणेला ते बांधील केल्या जात नाही आणि त्यामुळे बरंच काही साध्य होत नाही असं एकंदरीत चित्र स्पष्ट झालं आहे. तुम्हाला आम्हाला जे काही आत्तापर्यंत बोललं गेलं, तुम्हाला आम्हाला 2 इश्यू फक्त ॲड्रेस झालेले आत्तापर्यंत. एक एम्प्लॉयमेंट आणि दुसरं एज्युकेशन. याच्या पलीकडे आमचा कुठलाही इश्यू नाही अशी अवस्था, अशी समज, गैरसमज आपल्या सगळ्यांच्या आहेत. आणि म्हणून ते पलीकडचे काय आहेत बाबी त्यासुद्धा आणि किती बेदखल आहेत त्याचा
काय व्हॉल्यूम आहे हे सुद्धा तुम्ही आम्ही किमान आपण जे लिटरेट आपण म्हणजे वर्ग आहे आपला त्यांनी समजून घेणं आणि ते कुठेतरी ॲड्रेस होतात का यावरती चिंतन करणं हे आवश्यक झालेलं आहे मित्रांनो. बघा, जेव्हा शिक्षणाच्यामुळे रोजगार मिळतो, रोजगार म्हणजे निश्चितपणे रोजगार म्हणजे कुठला की शासकीय सेवेमध्ये शासकीय कार्यालयामध्ये नोकरी म्हणजे रोजगार आमची डेफिनेशन उत्तमपणे. आणि शिक्षण आमचं कुठलं तर 70-72पासनं जे आश्रमशाळा समूह योजना सुरू झाली ते म्हणजे आमचं शिक्षणाचं केंद्र. याच्या पलीकडे आमच्या योजना बाकीच्या 360-65 योजना असतील त्या योजना कोण्याही म्हणजे आदिवासी विकास विभागामधल्या कोण्याही अधिकाऱ्याला त्या पूर्णपणे सांगता येणार नाही अशी एवढी यादी आहे ती. ज्या ज्या टेबलला जी जी योजना आहे तोच फक्त सांगू शकेल अशी अवस्था आहे. आणि असं असताना पहा गंमत बघा की आश्रमशाळा आजच्या घडीला 30-40 वर्षानंतर किती प्रॅक्टिकेबल राहिली, किती चेंजेबल राहिली तरी चेंज होत नाही असं आम्हाला वाटतं. आणि त्यामध्ये खूप काही दोष आलेले आहेत आणि त्या दोषाच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाची वाताहत होते. आणि म्हणून जे टॉप एज्युकेशन आहे त्यामधून तुम्ही वंचित आहे. टॉप एज्युकेशन आता सांगितलं आपल्याला की एखादा IAS झाला आहे का, टॉप एज्युकेशन असेल तर IAS होईल. IASची बाब म्हणजे थोडीशी लांबची धरू आपण, परंतु एखादा IIT मध्ये गेला का मुलगा, एखादा IIMला गेला का, बरं कमर्शियल फ्लाईटची म्हणजे कमर्शियल पायलटची योजना आहे, केंद्राची आहे आणि राज्याची आहे, त्यामध्ये कोणी गेला का. किमान दुसऱ्या पिढीतल्या म्हणजे नोकरी लागलेला म्हणजे पॅरेंट आहेत आणि त्याचा मुलगा त्यांनी खूप चांगला शिकवला आणि तो तरी झाला का लाभान्वित, नाही झाला. आणि अशा प्रकारे हा जो आपल्याला जो शाळेमधून शिक्षणामधून जो काही आपल्याला लाभ व्हायला पाहिजे होता तो टॉप एज्युकेशनला गेला नाही. ज्या केंद्राच्या आपल्या युनिव्हर्सिटीज आहेत किंवा टॉप एज्युकेशनच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च किंवा आणखी बाकीचे रिसर्चचे इन्स्टिट्यूट आहेत. बाकी तुमच्याकडे आर्ट नाही अशातला भाग नाही, पण तो कलेच्या क्षेत्रामध्ये पुण्याची जी इन्स्टिट्यूट आहे असं कुठेही म्हणजे कोणीही फिरकलेलं नाही. आणि त्यामुळे तुमचं IITचं असेल फक्त काय मेडिकल आणि इंजिनियर यामध्ये थोडासा कोटा आला असेल, परंतु तोही 50%च्या खालीच आलेला आहे. अशा या सगळ्यामधून सिनेरिओमधून तुम्हाला आम्हाला फक्त काय दिसतंय की रोजगार मिळाला पाहिजे आणि शिक्षण चांगलं झालं पाहिजे. याच्या पलीकडे विकासाची ज्या काही बाबी आहेत त्या खूप खूप नजरेच्या आड आहेत. आणि म्हणून आज स्टँडअप इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, हे तुम्हाला त्याचा लाभ नाही मिळणार. आणि त्यामुळे स्टँडअप इंडियामध्ये जेव्हा एखाद्या कोटीचा म्हणजे प्रोजेक्ट असेल तर 35% सबसिडी म्हणजे 35 लाखाची सबसिडी मिळू शकते, महिलेला मिळू शकते. ह्या गोष्टी आमच्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. आणि म्हणून आणखी गोष्ट एक, आता एम्प्लॉयमेंटची बाब आपण बघितली तर एम्प्लॉयमेंटमध्ये काय राहिलं, जवळजवळ 60% नोकऱ्या एम्प्लॉयमेंट संपलेल्या आहेत. 20% तुमच्या प्रायव्हेटेशनमध्ये गेल्या आणि 8% तुमच्या आउटसोर्सिंगमध्ये गेल्या. 12% फक्त नोकऱ्या राहिल्या. 12%च्या पैकी 50% म्हणजे 6% नोकऱ्या बोगसने घेतल्या आपण म्हणू आणि राहिल्या 6%. आणि 6% 100पैकी राहिल्या नोकऱ्यासाठी तुम्ही आम्ही हे सगळं म्हणजे खटाटोप आणि सगळी आमची शक्ती पणाला लावतो. आणि त्यामधून तुम्हाला मिळतंय काय तर हे चित्र आहे स्पष्ट. तेव्हा याच्या पलीकडे आपल्याला रोजगार, स्वयंरोजगार, उद्योगधंदे याचा कितीतरी मोठा बॅकलॉग पुढे तयार झाला आहे, परंतु त्याच्यासाठी आपण सक्षम नाही. आणि त्यामुळे स्किल डेव्हलपमेंट ही योजना खूप दिवसापासून आपण वापरतो, पण अलीकडे नवीन सरकार आलं केंद्रामध्ये आणि तेव्हापासून याला चांगला उजाळा मिळाला. परंतु इतर राज्यामध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर इतर देशामध्ये 97% स्किल झालेला आहे. जपानसारख्या ठिकाणी, नंतर बाकी UK असेल, त्यानंतर नॉर्थ ईस्टमधले देश यामध्ये 97% 96% असं स्किल डेव्हलपमेंट झालं आहे. भारताचे स्किल डेव्हलपमेंट 3% आहे, त्यामध्ये आदिवासीचा मागमूस नाही म्हणजे नाही अशी अवस्था. आणि त्यामुळे
तुम्हाला जे काही रोजगार स्वयंरोजगार यामध्ये ज्या संधी तुमच्या परावर्तित झालेल्या आहे एम्प्लॉयमेंटमधल्या, एम्प्लॉयमेंट हरवलं ना तुमचं, त्या संधी परावर्तित झालेल्या ते घेण्याची तुमची रिसेप्टिव्हिटी नाही, हे माझं म्हणजे अवलोकन आहे स्ट्रॉंग. आणि जेव्हा आम्ही विभागामध्ये काम करत असताना हे आता तळपे 12च्या नंतर उभारीला आले आणि त्यांनी सगळं काही एका स्वतःच्या स्तरावरती त्यांनी न्यायालयीन लढा सुरू केला. आणि इथे मुलांचे मृत्यू आश्रमशाळेमधले हा एक इश्यू त्यांनी खूप चांगला वरती आणला. त्यानंतर अलीकडे तुमचं सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन मुलींचं प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला उघड होत आहेत हे सगळ्या म्हणजे गैरप्रकार. परंतु यामध्ये बघा मागच्या 10 वर्षामध्ये काही 1700 वगैरे असे मृत्यू आपण खूप गंभीरपणे घेतोय आणि ते गंभीर बाब आहेच, नाही याच्यातला भाग नाही. परंतु या पलीकडे कितीतरी मोठ्या मृत्यूच्या घटना घडणारे अनेक क्षेत्र आहेत ते आपल्या नजरेआड आहेत. त्यामध्ये मी असं म्हणेन की कुपोषणातले मृत्यू म्हणजे किड्या माकोड्यासारखे आपण समजतो. एका वर्षी शेकडो मृत्यू झाल्याची उदाहरणं या राज्यामध्ये आहेत. मेळघाटामध्ये शेकडो म्हणजे 100पेक्षा जास्त मृत्यू झाल्याचे उदाहरण आहेत. अक्कलकुवा धडगावमध्ये किंवा आणखी तुमच्या मुंबईच्या जवळ तर ठाण्याच्या आसपास. तर हे सगळे मृत्यूसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत, परंतु तेवढं त्याला म्हणजे लक्ष आपलं तेवढं चांगलं गेलेलं नाही सगळ्या लोकांचं. आणि त्यामुळे ते फार गंभीर बाब नाही अशी अवस्था राहिलेली आहे. हा भाग इथे थांबत नाही, संपत नाही. तर नक्षल भागामध्ये सुद्धा खूप मोठ्या गंभीर बाबी आहेत. तिथे तर म्हणजे उंच भीतीच्या पलीकडे काय चाललं आहे म्हणजे अशी अवस्था आहे. आणि सगळ्या गोष्टी विस्मृतीमध्ये गेलेल्या आहेत. याही पलीकडे आणखी आपल्याला म्हणजे पलीकडे ते तर नक्षलग्रस्त भागामध्ये झालं, परंतु उघड्यावरती इथे पण आपल्याला अनुसूचित क्षेत्रामध्ये असेल, अनुक्षेत्राच्या बाहेर असेल, खूप काही मानवी मूल्याचं हनन होणाऱ्या खूप काही घटना घडत आहेत. याकडे आपलं लक्ष नाही. हे सगळे इश्यू ॲड्रेस केव्हा होतील? जेव्हा पॉलिटिकल विल आहे, ट्रायबलची पॉलिटिकल विल आहे, तेव्हा ते इश्यू ॲड्रेस होतील. जेव्हा ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल आहे आर्टिकल 244 प्रमाणे या राज्याला अनुसूचित क्षेत्र या राज्यामध्ये आहे म्हणून, आणि ती ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल दर 6 महिन्यांनी भरली पाहिजे अशी अवस्था आहे. जेव्हा 3 वर्षानंतर ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल ची बैठक होते, त्या बैठकीमध्ये ट्रायबल पॉलिटी बोलत नाही, आपला प्रतिनिधी बोलत नाही, तो आमदार असो की खासदार असो. हे असं स्टेटमेंट करणं आपलं धाडसाचं ठरेल, परंतु ती वस्तुस्थिती आहे, आम्ही त्याला विटनेस आहे. आणि म्हणून तुम्हाला इश्यूसुद्धा तुमचे त्या ॲडव्हायझरी काउन्सिल जो कॉन्स्टिट्युशनल फोरम आहे तिथे मांडू शकत नाहीत तुम्ही, आणि त्याच्यावरती रिझॉल्युशन पास करू शकत नाही, आणि ती त्याची अंमलबजावणी अंतरावरची बाब आहे. दुसरी गोष्ट अशी की जे बजेट आहे 5000 कोटी 6000 कोटीचं बजेट आहे, या बजेटचं जोपर्यंत सामाजिक अंकेक्षण होत नाही, सोशल ऑडिट होत नाही, आणि सोशल ऑडिट होत नाही तोपर्यंत तुम्हाला याची युटिलिटी कितपर्यंत आपण साध्य केली हे तुम्हाला मला वाटते समजणार नाही. आणि याचा फार काही म्हणजे दखल घेण्याची आज कुठलंही त्यांच्याकडे म्हणजे तयारी नाही असं म्हणा. ट्रायबल इन्स्टिट्यूट जी आहे TRT आहे, तर या संस्थेचं ते काम होतं ट्रायबल म्हणजे रिसर्च आणि ट्रेनिंग हा जो भाग आहे त्याच्यामध्ये. परंतु या संस्थेकडे कधीही हे कामं सोपवलेलं नाही की जे मी असताना तिथे लेखीमध्ये हे कामं माझ्याकडे मागितले होते, सुरुवातीपासून मागितले होते, तरीही आपल्याला ते काम दिलेलं नाही. नवीन स्कीम एखादी फॉर्म्युलेट करायची, आपल्याला कस्टमाइज स्कीम फॉर्म्युलेट करून ते आपण इम्प्लिमेंट करू शकू असं वाटतंय माझ्यासारख्याला, तर तसं स्वातंत्र्य नव्हतं. आणि प्रत्येक गोष्टीचा GR काढल्यानंतरच ते व्हायचं. आपण एखादा प्रस्ताव पाठवला तर ते मंत्रालयामध्ये भावेलच अशातला भाग नाही. आणि याचं भावनं आणि न भावनं हे जे कॅबिनेट मंत्री असतील आपले त्यांना ते भावलं पाहिजे, तर काहीतरी शासन निर्णय तुमचा खाली झिरपरा असतात ते होत नाही, किंवा ब्युरोक्रॅटिक लेवलला जे वाटतं त्यांना ते केलं. अशामुळे
जे तुम्हाला म्हणजे पचनी पडेल असं मिळालं नाही आणि जे पाहिजे नाही ते टाकलं गेलं आणि त्यामुळे सुद्धा तुमची आमची विकासाच्या दृष्टीनं वाटचाल नाही होऊ शकली. साधा एखादा प्लॉट देखील तुम्हाला MIDCमध्ये नाही घेण्याची म्हणजे कुवत नाही कोणाची घेण्याची. 20% जेव्हा आरक्षण आहे असं शासन जाहीर करते उद्योग ऊर्जा विभाग, तरी ते त्याचं आम्हाला म्हणजे ज्ञान नाही, आमच्या अज्ञानाचा भाग आहे ते. आणि दुसरी गोष्ट ते घेऊन काय करणार, कारण की तुमच्याकडे कन्सेप्ट म्हणजे क्लिअर कट कन्सेप्ट पाहिजे एखाद्या उद्योगाची, त्याचा प्रोजेक्ट पाहिजे, त्याचं फायनान्शियल मिळणं न मिळणं गोष्टी वेगळी, कारण की त्याला खूप काही इनपुट आहेत बाकीचे. जर कोऑपरेटिव्हचा असेल तर त्याला 90% इनपुट आहे गव्हर्नमेंटचं, परंतु तो आमच्या अज्ञानाचा भाग आणि त्यामुळे आणि आमची रिसेप्टिव्हिटी आमचं क्राफ्ट नाही झालं, तर आम्ही कल्टिवेट नाही झालो, आम्ही स्किल नाही झालो. आणि ही आमची 40 वर्षाची वाटचाल हा विभाग तयार झाल्यानंतर आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 60-70 वर्षाची वाटचाल. तर हे असे इश्यू जे आहेत हे यांना आणखी खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे आम्हाला यामध्ये पॉलिटिकल जे म्हणजे रिझॉल्युटनेस पाहिजे, तर तो नसल्यामुळे आणि तिथे विकनेस असल्यामुळे आमचे इश्यू ॲड्रेस होत नाही. आणि म्हणून दुसरी बाब अत्यंत महत्त्वाची की हे नुसतं आपण दुसरं देऊन आपल्याला नाही जमणार. तुम्ही आम्ही जेव्हा काहीतरी चिंता करतोय की आपल्याला वाटते काहीतरी चुकीचं चाललं आहे, काहीतरी ठीकठाक व्हायला पाहिजे, या दृष्टीनं जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा तुम्हाला अशा म्हणजे ऑफरॉटसारख्या ऑर्गनायझेशनची खूप गरज आहे. नुसतंच ऑफरॉट म्हणजे नागपूर स्थित लोकांची एक संघटना आहे आणि ते काही पिटिशन टाकतायत, ते रोजगाराच्या पुरते म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या पुरते टाकतायत. याही पलीकडे जाऊन बाकीचे सुद्धा आपल्याला म्हणजे आपले इश्यू ते तयार झाले पाहिजे आपल्या कामाचे आणि तो आपला अजेंडा वाढला पाहिजे. या दृष्टीनं सगळ्या समाजाचं संघटन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे संघटन यासाठी प्रेशर ग्रुप पण वापरा, तो यंत्रणेवरती असेल. एक इंडिव्हिज्युअल तळपे भांडतात आणि इंडिव्हिज्युअल कोणी तो इंडिव्हिज्युअल आहे, जोपर्यंत ती संस्था होत नाही तोपर्यंत त्याला कायमचं म्हणजे सातत्य येणार नाही. आणि म्हणून आपल्याला एकतर तुमचा व्हाईस म्हणजे तिथे जाणाऱ्या विधानमंडळामध्ये जाणाऱ्या आमदारांनी, तुमचा व्हाईस तिथे मंत्रालयामध्ये बसलेल्या आदिवासी विकास मंत्रालयाने किंवा इतरही मंत्रालयाने, कारण की आदिवासी विकास विभागाच्याही पलीकडे प्रत्येक विभागाकडे तुमचा काहीतरी येणं आहे, त्यांनी तुम्हाला काहीतरी देणं आहे. कारण की इंडिपेंडंट बजेटच्या पलीकडे सुद्धा जनरल बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला खूप काही आहे. आणि मग याच्या पलीकडे तुमचे कल्चरल व्हॅल्यूज, तुमचे कल्चरल इश्यूज आहेत, तुमचा ओरिजिनल अबओरिजिनल इश्यूज आहेत, तुमचे लिटरेचरचे इश्यू आहेत, तुमच्यामध्ये खूप काही बाकीच्या गोष्टी, त्या तर खूप अंतरावरच्या गोष्टी राहिल्या आहेत. आणि यामध्ये ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे या संस्थेला ह्या सगळ्या गोष्टीचा समारोप म्हणजे सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं आणि तुमच्याशी संवाद राहणं हा फार आवश्यक बाब होता. पण आवश्यक बाब होती, पण दुर्दैवानं ते नाही, त्या संस्थेचं काम या अनुषंगाने काही व्यवस्थित डेव्हलप झालेलं नाही. आणि त्यामुळे आज संस्था म्हणजे फॉर नेमसेक झालेली आहे. तुम्ही बघा 1962ला संस्था आल्यानंतर जेव्हा 45 जमाती मागच्या म्हणजे 2 मिळून 47 जमाती होत्या अगोदर, आता 45 जमाती आणि पोट जमाती धरून जवळजवळ 157 जमाती पोट जमाती. या सगळ्या जमातीचं सगळं अँथ्रोपॉलॉजिकल रिसर्च बांधणं आवश्यक होतं की नाही. आज जे काही अँथ्रोपॉलॉजिकल रिसर्च आहे ते सगळं ब्रिटिशांच्या काळामध्ये केलेलं आहे, काही पोस्ट इंडिपेंडन्समध्ये अलीकडे काही इरावती कर्वेच्या आसपास ते झालेलं आहे. त्याच्यानंतर आणि मग ट्रायबल इन्स्टिट्यूट म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून होती, तिने काहीतरी रिसर्च करायला पाहिजे होतं. त्या ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटने रिसर्च केलेलं नाही. 15-16 रिसर्च स्टडी मी पाहिल्या, त्या फार सुपरफिशियल आहेत, त्या काहीच नाही. आणि जेव्हा अलीकडे आपण 15-17 जमातीचं रिसर्च करण्याचा आपण घाट घातला आणि पैसे पण दिले आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, तेव्हा त्याच्यावरती गैरसमजापोटी ते आपण रिसर्च थांबवलेला आहे आणि त्यानंतर त्याला कुठली चालना नाही. त्यानंतर आपल्याला अँथ्रोपॉलॉजिकल ट्रेट्स सगळे प्रिझर्व करण्यासाठी आणि तुमची आयडेंटिटी म्हणजे प्रोटेक्ट करण्यासाठी आणि दुसऱ्यांपासून तुम्ही कसे डिफरन्शिएट आहे हे दाखवण्यासाठी जेव्हा आपण म्हणजे मानवी म्हणजे संग्रहालय
ट्रायबलचं इथे आपण गोंडवाना म्युझियम इथे आपण 23 कोटी रुपये मला वाटते 3 वर्षापासून मिळाले आहेत. ते इथे जागा पण आपण मिळवली, परंतु त्याला चालना नाही. तर ह्या गोष्टी कोण पुशअप करणार? ह्या गोष्टी जर तुमच्या ट्रायबल पॉलिटिकडे म्हणजे पुशअप करण्याचं म्हणजे विलिंगनेस नाही, त्यांची इच्छाशक्ती नाही. जेव्हा आदिवासी विकास विभागामध्ये बसलेले मंत्री राज्यमंत्र्याची इच्छाशक्ती नाही, तर मग समाजांचीच ती म्हणजे एक इश्यू होतो तो, आणि त्यांनी तो पुशअप दिला पाहिजे. त्याशिवाय हे होणं शक्य नाही आहे. अन्यथा ह्या गोष्टी अज्ञानाचा भाग आहे प्रत्येकाच्या, आणि म्हणून आपल्याला बोगसचा इश्यू आणि समांतर माणसामध्ये भेद नाही दिसत नाही, आणि दुसरी गोष्ट आडनावामध्ये भेद दिसत नाही. एवढं म्हणजे सगळं नामसदृश्य की काही ओळखायचं काही सोयच नाही राहिली. मग त्याला फक्त जे रिसर्च आहे, रिसर्च वर्क आहे, तेच फक्त त्याला डिफरन्शिएट करू शकते. तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, आणि ते ते गैरफायदा घेणाऱ्याला माहीत आहे. परंतु कोर्टासमोर केस गेल्यानंतर सगळे फॅक्ट फाइंडिंगमध्ये सगळं तुमचे विटनेसेस आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस हे सगळं येईल, आणि मग त्यामध्ये तुमचं लॅप्सेस राहील. तुमची बाजू व्यवस्थित चालली नाही आणि तुमच्या विरुद्ध निकाल गेला, आणि मग कोणाला दुसणे देण्याची सोय नाही, आणि अशा या त्रांगड्यामध्ये आपलं हे सगळं म्हणजे बोगसचा मुद्दा अटकलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की आता हे सगळं सोसायटीने समोर आल्याशिवाय या गोष्टीला वाचा फुटणे शक्य नाही. अन्यथा या राज्यामध्ये सहकार चळवळ म्हणजे किती दिवस चालली रुजली, आणि सहकारीमध्ये 2.5 लाख सहकारी संस्था या राज्यामध्ये आहेत. 2.5 लाख सहकारी संस्थेचे 6.5 कोटी आपलं सदस्य आहेत, आणि जवळजवळ म्हणजे तेवढेच कोटी 6.5 लाख कोटी तिचं टर्नओव्हर आहे. आणि ट्रायबल कुठे आहेत? ट्रायबलचे 938 संस्था. आदिवासी विकास महामंडळ 1972मध्ये त्याची स्थापना केली, आणि त्या सगळ्या संस्था म्हणजे तुमच्या दिमतीला सोडल्या, आणि ते अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित क्षेत्राच्या बाहेरसुद्धा त्या होत्या, जे माडा पॉकेट, मिनी माडा पॉकेट याच्यामध्ये होत्या. काय झालं त्यांचं? सगळ्या डिफाईन गेल्या, त्याला कुठलीही चालना नाही. आदिवासी विकास महामंडळ फॉर नेमसेक, त्यांचे डायरेक्टर, त्यांच्या बैठका, त्या महामंडळाचा अध्यक्ष आपले कॅबिनेट मंत्री. पण ही बाब कोणाला माहीत आहे? ही बाब समाजाला माहीत नाही. समाजाला माहीत असेल तर त्यांना काही म्हणजे काय इंट्रोगेट करावं, काय त्यांच्याकडून करून घ्यावं ते समजत नाही. आणि अशा प्रकारे हे पांढरे हत्ती आपण पोचले, आणि सहकार चळवळीची इथे आपली इतिश्री झाली. बघा, आता NGO म्हणून यांची संस्था असेल या राज्यामध्ये, तर जवळजवळ 6 लाख NGO आहेत. या देशामध्ये 23 लाख NGO आहेत. तर ते NGOचे त्यांची काही फंड घेण्याची पद्धत, इंटरनॅशनल म्हणजे फॉरेन फंड घेण्याची पद्धत. परंतु आपल्या NGO किती आहेत? एखादी NGO, आता यांची NGO आहे तर तेवढी आपल्याला माहीत आहे. पण तुमच्या NGO अशा प्रभावीपणे काम करणाऱ्या किती एकूण NGO आहेत? पत्ता नाही. याचा सेन्सस घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला TRIला असताना, कुठली माहिती मिळत नाही. ऑर्गनायझेशन किती आहेत त्याची माहिती मी 2011ला मी नाशिकला गेल्यानंतर तिथूनच मी प्रयत्न केला होता. मला माहिती मिळाली नाही. कुठलाही डेटा TRIकडे नाही, आणि अशी कुठलीही गिनती कोणी करत नाही. अगोदरही काही तो म्हणजे एक्झरसाईज झाला नाही. आता तो एक्झरसाईज फार कठीण आहे, कोणाला त्याची गरजही वाटत नाही. गंमत पहा की जेव्हा 45 जमाती आणि 157, 158 पोट जमाती मिळून इतक्या म्हणजे जमातीची 1 कोटीच्या वरती लोकसंख्या, पण यापैकी केवळ 28 जमाती सर्टिफिकेट घेतात, आणि 28 जमातीच फक्त सर्टिफिकेट घेऊन त्याचं व्हेरिफिकेशन होते. म्हणजे तुम्हाला जवळजवळ म्हणजे 140च्या आसपास जमाती सर्टिफिकेट घेत नाहीत. म्हणजे याची स्टडीसुद्धा होऊ शकली असती. पण हे मला जेव्हा म्हणजे 2015मध्ये मला हे लक्षात आलं, जेव्हा आपली कमिटी बसली होती, गणू कमिटी,
त्यावेळेस आम्हाला त्यांनी विचारलं होतं की हे याचा जरा डेटा काढून घ्या. त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं आहे की केवळ 28 जमाती सर्टिफिकेट घेतात आणि मग 45 जमातीचं संघटन वगैरे परिषद घेतली आणि त्यामध्ये एकाचा पायपोस दुसऱ्याच्या पायात नाही, एकाची पाठ दुसऱ्याकडे, कोणामध्ये बंधुभाव नाही, कोणाचाही एकमेकाचा मान सन्मान नाही, कोणीही एकमेकाचे इश्यू कॉमन आहेत असं समजून एकत्र येत नाही, आलेलं नाही. आणि मग तुमचा बॅकलॉग जो आहे तो वाढणार, प्रचंड वाढणार. आणि यामध्ये अनेक लोक समज गैरसमज आणि याचा गैरफायदा अज्ञानी लोकांनी किंवा धूर्त लोकांनी घेणं तुमच्यामधल्याच, बाहेरच्याचा प्रश्नच नाही आहे याच्यामध्ये. त्यामुळे पहिल्यांदा आपणच आपलं सुधारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप चांगलं मार्गदर्शन काही लोकांकडून मिळालं आम्हाला, खूप चांगलं म्हणजे इनपुट्स मिळाले आम्हाला खूप खूप वेळा, परंतु ते आपण समजून घेत नाही. आर्य उत्तर ध्रुवावरून आले असतील पण ट्रायबल इथलेच आहे. मला इथं जमलेल्या मंडळींना एका गोष्टीचं मुद्दाम आठवण करून द्यायची आहे. बहुतेकांना ती माहिती असेल, पण माहिती असलेल्या गोष्टी विसरण्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होते. आपल्या सगळ्यांना ऐकून इंग्लिश प्रॉवर्ब माहिती आहे, हिस्ट्री रिपीट्स. आता मी त्याच्यात ॲडिशन केले, व्हाय? बिकॉज इट इज फॉरगॉटन ऑर नॉट रेड. मी हे का उदाहरण देतोय की आपण ज्यावेळेस आपल्या पूर्वजांच्या किंवा आपल्या बांधवांच्या कामासाठी एकत्र जमलेलो आहोत, मला बहुतेकांचा सूर असा दिसला की आम्ही आमच्या आदिवासी बांधवांसाठी काम करणार आहोत. मी बरोबर ऐकलंय का? फार वाईट वाटलं मला आपल्या देशात एक आणि अमेरिकेत एक अशी दोन माणसं पाहायला मिळाली की ज्यांनी आपल्या माणसांना आपली माणसं म्हणलं नाही, माझी माणसं म्हणलंय. त्यातले भारतातले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अमेरिकेतला होता डॉक्टर कार्व्हर. त्या माणसांनी शेंगदाण्याच्या पिकाचे भाव पडल्यामुळे स्वतः संशोधन करून त्याचे 164 प्रॉडक्ट बनवले. कुणासाठी? माझ्या माणसांची आपदा मला सहन होत नाही म्हणून. आमच्या माणसांची नाही, आमचं म्हणजे खोटं. आपण बघतो खांदा द्यायला गेले की मागे राहणारे लोक असतात, ते आमचे असतात. दुसरं कोणी जातं का पुढं बघतात. हे समाजातलं ढोबळ चित्र आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला हे आमच्या समाजाचं काम करायचं आहे, उठून जा, बसू नका इथे. मला काही पिंच आहे का? मला काही दुःख वाटतं का? मी कुणाचं बोट धरून पुढे घेऊन जाणार आहे का? तर ह्या कामात पडा, नाही तर पडू नका. म्हणून एकच बिरसा मुंडा असतो, बाकीचे घरी बसतात. एक थोडीशी आधीच्या वक्त्यात थोडी एक विशेष चर्चा झाली, त्याचा उल्लेख मला करायचा आहे. मी परिचय करून देऊ नका म्हटलं, कारण मी सांगणार आहे काही गोष्टी म्हणून. मी माझ्या वकिलीच्या काळामध्ये कामगार कायद्यात, राजकीय मंडळींच्या कामामध्ये बऱ्यापैकी वकिली केली आहे. माझ्याकडे कामगार कायद्याचे विषय घेऊन मंडळी यायची की हे आमकं मला कोर्टात न्यायचं आहे, तर मला त्यांचं बौद्धिक घ्यावं लागायचं. की कशासाठी बौद्धिक? की कायद्यात काय बसतं ते कायद्यात मागायचं. जे कायद्यात बसत नाही, ज्यासाठी आपल्याला कायदा मिळवायचा आहे, त्याला आंदोलन करावं लागतं. म्हणून हे डिफरन्शिएशन आपण आपल्या मागणी करताना नेहमी केलं पाहिजे की कोणती बाब ही प्रचलित कायद्याच्या चौकटीत बसते, म्हणून आपल्याला कायद्याच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे. जिथे कायद्याच्या अंमलबजावणीची गरज असते तिथे न्यायिक प्रक्रियेचा वापर केला पाहिजे. न्यायिक प्रक्रियेला अजून एक कंगोरा आहे, ज्याचा उल्लेख हे आधीच्या कुठल्या चर्चेत व्हायला हरकत नव्हती, पण झाला नसेल तर मी आहे आता थोडासा म्हणून सांगतो. न्यायिक प्रक्रियेचा अर्थ असा नाही की फक्त कोर्टात जाणं. आपल्या गेल्या दशकात आपल्या देशात जी नवीन गोष्ट वाढली आहे ती आहे माहितीच्या अधिकाराचा कायदा. अनेक गोष्टी केवळ माहिती मागितल्यामुळे पूर्ण होतात.
आणि याचा वापर न्यायाधीश मंडळी, लिटिगंट, पक्षकार करत आहेत हे मी वर्षानुवर्ष बघत आलोय. म्हणून आपण या सगळ्या प्रकरणामध्ये त्याची वाढ करावी थोडीशी, अशी माझी सूचना आणि विनंती आहे. ज्या गोष्टी या तिन्हीत बसत नाहीत त्याला चौथी गोष्ट आहे, त्याचा उल्लेख झाला होता, मी थोडा उलगडा करून सांगणार आहे. तो असा की आपल्यातले काही मंडळी प्राथमिक शिक्षक आहेत का? आहेत. आपल्याला इतिहास ठाऊक आहे का की सरकारकडनं सगळ्यात उशिरा पगार कोणाला मिळाला ग्रँटमधून? तो प्रायमरी टीचरला. माहिती आहे ना सगळ्यांना? आणि सगळ्यात आधी कुणाला मिळाला? हायर एज्युकेशन. बरोबर आहे ना? बघा बरं, हे फार वाईट आहे मी बोलतो ते, पण सत्य हे कदाचित उघडं नागडं येतं, कपडे नसतात सत्याला. ज्या मंडळींकडे संघटन शक्ती आणि धनशक्ती आहे त्यांचे निर्णय लवकर घडतात. प्रशासनात असं दिसून आलेलं आहे, हे माझं मत नाही, मी साक्षीदार आहे, पुरावा देतो मी काय बघितलं त्याचा. मी 100 रुपये पगार वेळेवर न मिळणारा प्रायमरी टीचर पाहिलेला आहे. म्हणून मी हे माझ्या माहितीने तुम्हाला सांगतोय. हे खूप वाईट आहे. ज्या दबाव गटाला शासनाच्या निर्णय क्षमतेवर आपला दबाव टाकता येतो त्यांचे करिता कायद्याच्या चौकटीत होतील तेवढे निर्णय करण्यास प्रशासन उत्सुक असतं. मी हे अनुभवलंय. मी एका विद्यापीठाचा वकील होतो. योगायोगाने व्हाईस चान्सलर माझे शिक्षक होते. मला म्हणाले, अंबादास डिस्कशन करायचं ये समोर. तर सीन फार बघण्यासारखा आहे की माझे VC असे बसलेत समोर, मी सल्ला द्यायला समोर बसलोय, बाजूला चान्सलर रिप्रेझेंटेटिव्ह युम पठाण बसलेत आणि दबावगट माझ्या मागे, मला दिसत नाही. VCने काय बोलायचं ते दबावगट ठरवतो. विषय होता रिझर्वेशनचा की आमच्या विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना रिझर्वेशन ठेवायचे. मी म्हणलं निव्वळ 2 कॅटेगरीला तुम्ही ठेवून बघा, मी आर्ग्यू करायचा प्रयत्न करतो. जस्टिफाय होणार नाही. कुठले 2 गट आहेत हे? एक तर संपूर्ण मागासवर्गीय कर्मचारी किंवा क्लास 4 एम्प्लॉईज, त्यांच्या पाल्यांना रिझर्वेशन ठेवायचा प्रयत्न करा. मी जस्टिफाय करायचा प्रयत्न करतो, जस्टिफाय होणार नाही. पण ते लोक काय म्हणतात, खुणवतात VCना, काहीतरी हो म्हणायला लावा. अरे ते हो म्हणल्याने चालणार आहे का? कोर्ट वेगळं बसलंय ना. दबाव गट हे असे उपस्थितीत आणि गैरहजेरीत सुद्धा ऑपरेट करतात. दे एक्झर्ट द फोर्स. मी ही फिजिक्स आणि सायकोलॉजीची भाषा बोलतोय. आपण फिजिक्समध्ये लिव्हर शिकलो ना, सोडून दिलं नाही का? तिथंच 8वीत शिकवलं ना लिव्हर फिजिक्समध्ये. एव्हरीथिंग रिक्वायर्स अ लिव्हर टू ब्रिंग मुवमेंट इन द ॲक्शन, मुवमेंट इन अ पर्टिक्युलर थिंग. म्हणून आपण दबाव गट म्हणून काम कधी करू शकतो आणि कधी नाही याच्यावर मेडिटेट करा. मेडिटेट म्हणजे बिरसा मुंडाचं नाव नाही घ्यायचं, देवाचं नाव नाही घ्यायचं. मेडिटेशनची फार सिंपल डेफिनेशन आहे, सगळ्यांना माहिती आहे. आपण म्हणतो ना, सगळ्यांना माहिती असलेला शब्द सांगतोय मी. प्री मेडिटेटेड क्राईम ऐकलाय सगळ्यांनी शब्द. चिंतन करून शेजारी कधी गावाला जातो, आता 8 दिवस येणार नाही, बघून त्याचं घर पडत. बरोबर आहे. दिस इज कॉल्ड प्री मेडिटेशन. मेडिटेशन. तुम्ही ह्याच्यावर चिंतन करा की आपण कधी दबाव कुठल्या विषयावर आणू शकतो आणि तुम्हाला सापडेल, डेफिनेटली सापडेल. आणि दबाव गटाची शक्ती त्याच्या आवाजावर अवलंबून असते, शक्तीवर नाही. तुम्ही समोरच्याला सायकोलॉजिकली किती प्रेशराईज करू शकता याच्यावरती तुमचं निगोशिएशन मधलं वजन ठरतं. काही मी फार वेग बोलतोय का? गिव्ह अ व्हेरी सिरियस थॉट टू दिस. गिव्ह अ व्हेरी सिरियस थॉट टू दिस. ज्या गोष्टी आपल्याला मागणी करून, दबावगट निर्माण करून करता येऊ शकतात त्या गोष्टी त्याच पद्धतीने केल्या पाहिजेत. म्हणजे आपला विषय पहिल्यांदा काय झाला? PIL लिटिगेशन. दुसरा गोष्ट कायद्याची मागणी. तिसरा गोष्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर, राईट टू इन्फॉर्मेशनचा वापर करणं. आणि चौथा दबावगट. याचा आपण अवश्य वापर केला पाहिजे. आता मी एक सूचना आपल्याला सूचना करणार आहे. माझी अशी पुढची विनंती तुम्हाला आहे की आपण या स्वरूपाची एक बैठक
किंवा अशा अनेक बैठकी, कसा असतो उत्साह, पहिल्या वेळेस लोक बघायला येतात की बघू तर काय आहे ते. आपण ऐकले नाही मराठीतले म्हण की हौशे गौशे नवशे, अशा सगळ्या प्रकारचे लोक जत्रेला येतात, बरोबर आहे. आणि अजून एक प्रवर्ब आहे कॉन्फरन्सेसबद्दल, आता आपल्यातल्या लोकांनी ऐकले असेल, काही तरुणांनी ऐकले नसेल, हे फार फार फनी आहे. सक्सेस ऑफ द कॉन्फरन्स इज डिसाइडेड बाय द क्वालिटी ऑफ फूड. तर पुढच्या कॉन्फरन्सला हॅव अ मीटिंग ऑफ स्प्लिट ग्रुप्स, डिफरंट ग्रुप्स. आणि डिफरंट ग्रुप्स म्हणजे एका ग्रुपमध्ये सर्व एज ग्रुपची माणसं पाहिजेत, एकाच ग्रुपमध्ये विविध वॉक्स ऑफ लाईफ, त्याच्यात एक शिक्षक पाहिजे, एक हेडमास्टर मिळाला तर पाहिजे, एक चपराशी पाहिजे, एक गॅझेटेड ऑफिसर पाहिजे, असेल तर क्लास 1 ऑफिसर पाहिजे, आणि एखादा नुसता कार्यकर्ता पाहिजे, चालेल. असे ग्रुप्स करा. आणि या ग्रुप्सनी आपल्याला आपल्या समाजासाठी काय मागण्या लावून धरायच्यात आणि कशा लावून धरायच्यात याचा अजेंडा तयार करा. आय मीन इट, आय वॉन्ट इट. मागणी करतो मी तुमच्याकडे, मला तुमच्या मागण्यांची यादी करून पाहिजे. मी लेबर लॉजमध्ये काम करून आलो म्हणून सांगतो, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट आल्यानंतर, हा 1947चा कायदा, तो आल्यानंतर एक सिस्टीम डेव्हलप झाली कालांतराने, कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं नाही ते. युनियन चार्टर ऑफ डिमांड देते आणि मग त्याच्यावर डिस्कशन सुरू होतं, मग कन्सिलेशन, मग मीटिंग, मग संप, मोर्चे वगैरे. तसा आपला चार्टर ऑफ डिमांड पाहिजे विथ प्रायोरिटी रँकिंग. असलेल्या फॅसिलिटीजमध्ये, असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्हाला सुधारणा पाहिजे. बाहेर जगात परीक्षा बंद करायची असेल तर आमची हरकत नाही, पण आश्रमशाळात परीक्षा पाहिजे आणि 100% पोरं पास झाले पाहिजेत, ढकलपट्टी न करता. आता मी 10 वर्षापूर्वी भावेंचं पंचतंत्र वाचलं होतं, मी परवा परत आणलं विकत, कारण माझ्या लक्षात आलं की लक्षात राहत नाही आणि लहानपणी वाचलेल्याचं उकल पण होत नाही. मला काय मिळालं सांगतो, मुद्दाम सांगतो मी तुम्हाला. मी प्रस्तावना वाचली, काय मिळावं मला त्याच्यामध्ये, प्रचंड शोध लागला मला, जो मी आधी रजिस्टर पण केला नव्हता. त्या विष्णू शर्मानी ही 4-3 मूर्ख पोरं शिकवायला घेतली, तर त्यांनी ॲसेसमेंट घेतलं, मी आयुष्यात लोकांना काय शिकवलं आहे, किती शिकवलं आहे. तर तो म्हणला की राजज्ञ व्हायचं असेल, तज्ज्ञ व्हायचं असेल राजकारणात, तर भाषा पंडित व्हावं लागतं आधी, त्याच्यानंतर राज्यशास्त्राचा अभ्यास. बघा बरं, तो पुढे काय लिहितोय की भाषा पंडित होण्यासाठी 12 वर्ष लागतात, आणि राजांनी तर बोली 6 महिन्यात पोरं हुशार करायची केली. मग काय करणार, यांना भाषा न शिकवता शहाणपण कसं शिकवता येईल, म्हणून त्यांनी कावळ्याच्या मुंग्याच्या गोष्टी सांगितल्या. कावळा आणि उंदराची चर्चा दाखवली आहे की कावळा म्हणतो उंदराला, अरे तू किती बुद्धिमान आहेस, तुला जमिनीच्या खालचं कळतंय, पण तुला हवेतलं कुठे कळते, आपण मैत्री करू. मग ते सगळं भाषण ऐकल्यावर उंदीर त्याला काय म्हणतो की शास्त्र असं सांगतं की खाणारा आणि खाद्य ह्याची मैत्री होत नाही. म्हणजे मी हे काय सांगतोय तुम्हाला की ज्ञान आपल्या भोवती पसरलेले, आपण यातनं शिकणार की नाही काही. आणि ही सगळी तंत्र मागणी आणि निगोशिएशन याच्यामध्ये बसतात, त्याचा वापर आपण केला पाहिजे. हा प्रेशर ग्रुप, इन्फॉर्मेशन कलेक्शन, प्रायोरिटी रँकिंग ऑफ इन्फॉर्मेशन, हे करून आपण पुढे गेलं पाहिजे. हा मी मुद्दा का सांगितला की 3 वर्षांनी एकदा होणारी आदिवासी सल्लागार समितीची बैठक ही गेली 60 वर्षे होत आली आहे. आपल्यातल्या शिक्षित सुशिक्षित लोकांना असं कधी वाटलं का, आंदोलन नाही, मी एकटा आहे ना, तर मी आंदोलन नाही करू शकत, पण मी कमिटीतल्या माणसाला चहाला बोलवू शकतो, त्याच्या घरी चहाला जाऊ शकतो, हे मुद्द्याचा विचार कर बाबा म्हणून सांगू शकतो. त्यामुळं आपण असा एखादा ग्रुप केला आणि त्या ग्रुपच्या माणसाने असं म्हणालं की चला आम्ही 10 लोक तुम्हाला भेटायला येणार आहे. पहा बरं, आम्ही 10 लोक हे बॅनर घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहे. तो म्हणतो या या या, नको नाही म्हणत, ठीक आहे या म्हणतो. डेमोक्रेसी, आलेल्या माणसाला गोड बोलावं लागतं. आणि मग तुम्ही ज्यावेळेस त्यांना सांगाल की तुमच्या बैठकीमध्ये हे मुद्दे आले पाहिजेत असा आमचा आग्रह आहे, यश अपयशाबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही, काय पदरात पडेल आपण नंतर बघू, तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न केला, इट इज अ ग्रेट फेवर टू द कम्युनिटी दॅट यू हॅव डन. आणि ज्यावेळेस त्या समितीत असलेला आदिवासी मंत्री असं सांगेल मला हे माझ्या माणसांसाठी पाहिजे, कसं होत नाही बघा तुम्ही. प्रॉब्लेम कसा आहे की अरे बेगिंग, भीक मागताय का,
कशाची लाज आहे? चोरी करताय का? कशाची लाज आहे? संविधानाने याची दखल घेऊन त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि अपघाताने केलेलं नाही. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, माझा असा आग्रह आहे तुम्हाला, तुम्ही खरंच वर्कशॉप करा, 5 लिडिंग वकिलांना डिस्कशनला बोलवा की ट्रायबल रिलेटेड शेड्यूल तयार केला आणि त्याच्या ट्राईब्सची लिस्ट केली, राज्याच्या हवाली केलं नाही. बरं, राज्याच्या हवाली कुठलं काम केलंय? OBC. बरोबर आहे. हे काम दुय्यम अधिकाऱ्याच्या हाती दिलं नाही की शेड्युल्ड एरिया कुठले असावेत आणि शेड्युल्ड ट्राईब्स कुठल्या असाव्यात. हॅज इट हॅपन्ड ओव्हरनाईट? नो. त्याच्या मागे प्रचंड श्रम आहेत. त्यामुळे या शेड्यूल तयार करण्यापूर्वी आणि या जातींची गणना, नावांची गणना करण्यापूर्वी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काय डिबेट झाली होती? आर्य उत्तर ध्रुवावरून आले असतील पण ट्रायबल इथलेच आहेत, हे सांगणार की नाही खणखण करून आपण? आणि याच्यावर कोणी डिबेट करणार नाही. बरोबर आहे. ते आर्यावरती जगभर चर्चा करू दे, पण ट्रायबलवर चर्चा होणं शक्य नाही. मी लॉच्या विद्यार्थ्यांना एक अभ्यासाला विषय दिला आहे, तुम्ही त्याचं चिंतन करा. मी जो विषय सांगितला आहे त्याचा अर्थ मी विकासाच्या विरुद्ध आहे असं नाही आहे. त्याच्या काहीतरी अँथ्रोपॉलॉजिकल बॅकग्राऊंड आहे त्याला, त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. ते असं की माझा एक ज्युनियर स्टुडंट मला एक दिवस म्हणाला की ते GM टोमॅटो काढला ना, ऐकलं का नाही? तर तो जीन मॉडिफाईड टोमॅटोला विरोध कशामुळे? तर त्याने काय सांगितलं की मुस्लिम्स आर अगेन्स्ट जीन मॉडिफाईड टोमॅटो. तर म्हणे कशामुळे? की त्याच्यामध्ये डुकराचा जीन घातलाय. आता कुठून शोधलं त्यांनी, त्याला माहिती असू द्या. मग नंतर तो काय म्हणतो, बट वाय कोर्ट्स अँड ॲक्टिव्हिस्ट शुड बी अपोज टू जीन मॉडिफाईड सीड्स. म्हणलं ओके, दे मे हॅव सम रिझन. मग तो काय म्हणतो पुढे, बट इफ पीपल आर गेटिंग समथिंग गुड, व्हेरी गुड, वाय शुड पीपल बी अपोज? मी म्हणलं व्हॉट इज व्हेरी गुड? म्हणजे टोमॅटो सफरचंदासारखा लागला की गुड आहे का? आपण हायब्रिड टोमॅटो खाल्लाय का? आपण रोज तोच खातो. गावरान टोमॅटो खाल्लाय का? काय फरक आहे चवीमध्ये? अहो, हायब्रिड टोमॅटोला लिंबू पिळावं लागतं आंबट करायसाठी, आणि गावरान टोमॅटो नॅचरली आंबट असतो, माहिती आहे का नाही? म्हणजे नवीन कॉलेजच्या मुलींना माहिती नसेल, कारण कोशिंबीर करावी लागत नाही. म्हणून व्हॉट इज गुड? ज्या लहान बाळाला लहानपणापासून साखर दिली नाही, ते 1 वर्षानंतर साखर टाकली तर फुरफुर करून फेकून देतो. डॉक्टर्स लोक काय सांगतात, आपल्याकडे डॉक्टर लोक बसले असतील, ते काय म्हणतात, व्हॉट इज फूड? फूड इज अ हॅबिट. एनिथिंग इज फूड. आमच्या गाईला कडबा छान लागतो, तुम्ही खाता का? मी खातो का? फूड इज अ हॅबिट दॅट इज सुटेड टू युअर बॉडी. तसं जी मंडळी वर्षानुवर्षे गिरी परिसरात राहिली, डोंगरात राहिली, त्यांना आपण तिथून विस्थापित म्हणल्यावर छान वाटतं ना, त्यांना आपण विस्थापित करून अन्यत्र नेलं तर त्यांचं काय होईल? जगाचा इतिहास काय सांगतो आपल्याला माहिती आहे का? हे फार भयानक आहे अमेरिकेतलं सत्य. त्यांनी मायग्रेटेड लोकांना जमिनी घेता याव्या म्हणून नेटिव्हजवरती सिलिंगचा कायदा लावला की अमेरिकेतल्या मूळ माणसांनी जास्त जमीन ठेवायची नाही, कारण आम्हाला घेता आली पाहिजे. आणि त्यांच्या जमिनी काढून घेऊन त्यांचा जीवनाचा स्रोत नष्ट केला. रिझल्ट, त्यांची संख्या घटते आहे. मला असं करून पाहिजे की आज जो कोणी खरा किंवा खोटा आदिवासी क्लेम करतोय, त्याने त्याच्या मागच्या 7 पिढ्याचा लिनियर लिस्ट दिली पाहिजे आणि त्याचे क्रॉस कनेक्शन्स सगळे दिले पाहिजेत. हे ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक फॅमिलीचं तयार करू, त्यावेळेस आमच्याकडे एक हँडबुक असं तयार असेल की जो कोणी माणूस सांगायला येईल की मी आदिवासी आहे, चल सांग तुझा बाप कोण, बापाचा बाप कोण, बापाच्या बापाचा बाप कोण, आणि तो कुणाशी कनेक्टेड आणि रिलेटेड आहे. नो एव्हिडन्स रिक्वायर्ड. आमच्या एका ऑनरेबल जजचं जुनं ओपिनियन आहे की DNA टेस्ट लावा त्यांची. तर DNA मध्ये अडचण सांगतो काय ते, की DNA टेस्टच्या पुराव्याची विश्वासार्हता आणि सत्यता तपासणाऱ्याच्या इमानदारीवर अवलंबून आहे. एवढा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
आणि हे अंबादास जोशी नाही, वेगळ्या भाषेमध्ये सुप्रीम कोर्टाने ॲक्सेप्ट केले आहे. त्यांनी कायद्याची भाषा वापरली. त्यांनी काय म्हणलं, इट इज नॉट कन्क्लुझिव्ह. वाय? इट इज लेफ्ट टू युअर चॉईस. कारण माहिती नाही ना. मी शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्याकडे आंब्याचं कलम करतात ना, आंब्याचं कलम करतात, मोसंबीचं करतात, माहीत आहे ना तुम्हाला. कारण मोसंबीचं बी टाकलं तर मोसंबी नाही येत. कशामुळे? बाप माहिती नाही. ॲब्सोल्युटली लॉजिकल. म्हणजे लाईफ इज सो सिम्पल अँड सो सायंटिफिक. फक्त आपण ते त्या पद्धतीने हा इश्यू नेला पाहिजे. नोकरी आणि ह्याच्या अपॉर्च्युनिटीचा विषय झाला होता. नोकरीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एंटरप्राइज, आदिवासीचं मूळ चरितार्थाचं साधन, हे तिन्ही विषय अत्यंत विभिन्न क्षेत्रात ऑपरेट करणारे आणि त्याला आर्थिकपासून आध्यात्मिकपर्यंत बॅकग्राऊंड आहे. डिस्कशन ऑफ न्यूमरस आवर्स इज गोइंग टू बी इनएडिक्वेट. इंग्रजांनी भारत देशाला दिलेल्या देणग्यांमध्ये आपल्या कलेसाठी दुसऱ्याकडनं पैसे घेणे आणि दुसऱ्याकडे पैसे आहेत म्हणून मला मिळणे आणि मी श्रम करणार नाही म्हणून मी चाकरी करणे, ही एक मोठी गिफ्ट आपल्याला इंग्रज जाताना देऊन गेलेत. क्रिएशन ऑफ ॲसेट, आपल्यातले कोणी इकॉनॉमिस्टचे असतील ना? ठीक आहे, गरज नाही इकॉनॉमिस्टची, तरी कळतं तुम्हाला ते. जगामध्ये एकच ॲक्टिव्हिटी अशी आहे की जी एकाचं 2, एकाचं 10, एकाचं 100, एकाचं 1000 करते. ती कुठली आहे? नेचर. ज्वारीचा एक दाणा टाकला की 200 होतात ना. पिठाच्या गिरणीमध्ये काय होतं? 200 दाणे टाकले की मुठभर पीठ होतं. बरोबर आहे. व्हॉट इंडस्ट्री डज? इंडस्ट्री कन्व्हर्ट्स द फॉर्म ऑफ एन आर्टिकल. बरोबर आहे. गव्हाचं पीठ, पिठाची कणिक, कणकेचं ब्रेड, ब्रेडचं सँडविच, and it adds to the value of the thing, thereby providing value of your efforts and skill. बरोबर आहे. तुम्ही स्किल वाढवून करता काय? या पृथ्वीवरची संपत्ती न वाढवता समोरच्याचा खिशातला पैसा आपल्या खिशात आणता. While nature gives you without accepting anything from you. May I request Shri M.M. Atram sir, the patron of this organization for rights of tribal, to please say a few words. आजचा कार्यक्रम इतिहासातील नोंद घेण्यासारखा आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले, ज्यांना मी विद्यार्थी दशेपासून ओळखतोय, ज्यांना सामाजिक बांधिलकी आहे, ते राज्याचे अमरावती विभागाचे माहिती आयुक्त आदरणीय सरकुंडे साहेब, ज्यांनी आपल्याला बोधामृत पाजून गेलेले आहेत आणि थोडक्या भाषेमध्ये चिंतनामध्ये आपल्याला टाकून गेलेले आहेत. ते एक अभ्यासू, आदिवासी प्रती एक आदर असणारे आदरणीय न्यायमूर्ती अंबादास जोशी साहेब, आदिवासी चळवळीतले नव्याने उदयास येत असलेले, या 5 वर्षात ज्यांचं आम्ही नाव ऐकतोय, ते सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तडपे साहेब, ज्यांच्या सहकार्याने आपण आज सर्व एकत्र आलेलो आहोत. त्या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मरसकोल्हे, माझे, ज्यांना मी सुरुवातीपासून माझे बंधू मानलेले आहेत, धाकटे बंधू, या विभागाचे प्रादेशिक उपायुक्त व्हॅलिडिटीचे रमेश आत्राम, उपस्थित माझे बंधू आणि एक सोनकर माझी बायकोही आहे, भगिनी, या सगळ्यांचं मी आभार मानतो.